Amen. Amen. I said amen. I said amen, Praise Baba. God. Pastor amen तर आम्ही पण amen. 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 Praise God. A very good morning to all of you. सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. I hope this is really a good morning for you. आणि अशी आशा आहे की खरोखर आजची सकाळ तुमच्यासाठी चांगली असेल. Even if it is not, don't worry, it will turn out to be good. आणि जरी नसेल तरी काळजी करू नका, आजची सकाळ तुमच्यासाठी चांगली होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Weeping may endure through the night, आणि रात्रीला कदाचित रडणं चालेल, but joy should come in the morning. पण पहाटेपर्यंत आनंद यायला पाहिजे. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. The power of thoughts. विचारांमधले सामर्थ्य. And before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर there are some chairs that are empty काही खुर्च्या रिकाम्या आहेत. that needs to be filled. खुर्च्या भरा. आप लोग मुझे जानते नहीं, 35 इयर्स हो गए. कुर्सी भरो बेटा, सामने की कुर्सियां तो भरो, चलो जल्दी जल्दी. Because the master said, let the house हो. be full. कारण की मालक म्हणाला घर भरलेलं असू दे, एक खाली सँड्रा के लिए एम्प्टी रखना. Amen. जस्ट अबाउट टू कम. थँक यू. And I would like to let you know that our VPL is on. आणि मला तुम्हा लोकांना सुरुवातीलाच आज असं सांगायचं आहे की आपलं हे जे व्हीपीएल आहे ना, व्हीपीएल क्रिकेट मॅच हो परत घेणार आहेत. Amen. व्हीपीएल, विनयार्ड प्रीमियर लीग. Yes. त्यात काय होतं, त्यात आम्ही क्रिकेट मॅच खेळतो आणि गंमत जम्मत करतो. Amen. And Amen. we will be having fancy fet also on that day. आणि त्यात म्हणे In those 2 days. त्या 2 दिवसांमध्ये फॅन्सी फेट सुद्धा यावेळेला ऍड केलेला आहे. And so I want all the members to be there. तर माझी इच्छा आहे सगळे विनयार्डचे मेंबर हजर राहावेत. Yes. राहणार ना? We all have to be there. सगळ्यांनी हजर राहूया आपण. And it's not just people who literally hate cricket, they can go to the food stalls and other game stalls. आणि ज्या लोकांना खरोखर क्रिकेट अजिबात आवडत नाहीये, क्रिकेटचा तिरस्कार आहे, ते बाकीकडे जाऊ शकतात ना, स्टॉल्स कडे जाऊ शकतात. There are game stalls, there are food stalls. गेमचे स्टॉल आहेत, खायचे पण आहेत, वडापाव वगैरे. Amen. Praise God. ते तर आवडतच असेल ना, मग त्याच्यासाठी या. The power of thoughts. विचारांमधलं सामर्थ्य. We'll open our Bibles to Philippians chapter 4 verse 8. फिलिप्पी 4 अध्याय 8 वचन. Finally, brethren, whatsoever things are true, whatsoever things are honest, whatsoever things are just, whatsoever things are pure, whatsoever things are lovely, whatsoever things are of good report, if there be any virtue, and if there be any praise, think on these things. फिलिप्पी पत्र 4 अध्याय त्यातलं 8 वचन. शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण वर जर काही स्तुती पात्र असेल तर त्यांचे मनन करा. These are the things you need to keep on thinking. या सर्व गोष्टींवरती तुम्ही विचार करत राहायला हवाय. We have to change our thoughts now. आपण आता आपली विचारधारा बदलायला हवी Our आहे. thoughts should be more heavenly. आपले विचार जरा जास्त स्वर्गीय बनायला Our हवे. thoughts should be more progressive. आपले विचार थोडेसे प्रगती पथावरचे असायला हवे. Our thoughts should be more positive. आपले विचार थोडे जास्त सकारात्मक असायला हवे. Praise God. देवाला धन्यवाद. Because Bible says, कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, as a man thinketh so is he. एखाद्या माणसाचे जसे विचार असतात तसा तो असतो. Amen. माणसाचे विचार जसे तसा तो माणूस. As you think, you shall be. जसे तुम्ही विचार करत असाल तसेच तुम्ही वागणारे असाल. If you think a beggar, you will become a beggar. भिकारडे विचार करत असाल तर भिकारडीच अवस्था होणार आहे. If you think a millionaire, you shall be a millionaire. करोडपती बनायचे विचार करत असाल तर होता होता कधी ना कधी करोडपती व्हाल सुद्धा. If you think you are a healed man, you shall be a healed man. तुम्ही जर असा विचार केलात की मी आरोग्यवान माणूस आहे तर आरोग्यवान माणूस व्हाल. If you think that you are trim and fit, you shall be trim and fit. तुम्ही जर असा विचार केलात की मी अगदी ट्रिम आणि फिट आहे, सुदृढ आहे, तर होता होता तुम्ही तसे ट्रिम फिट सुदृढ व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. It is the thoughts of man that makes him who he is माणसाचे विचार माणसाला माणूस जे काही आहे ते बनवतो. and what he will be. आणि तो माणूस काय होणार आहे ते माणसाच्या त्या
एवढूशा डोक्यातल्या विचारांवर अवलंबून आहे की इस बंदे का क्या If बनेगा. you want to be somebody great tomorrow, your thinking should be straightened today. उद्या उठून तुम्हाला कोणीतरी जर एक महान व्यक्तिमत्व बनायचं असेल तर तुम्हाला आज तुमची विचारधारा थोडीशी सरळ करावी If you लागेल. want your future to be bright, your thinking should be bright today. तुमचं जर भवितव्य तुम्हाला उज्ज्वल हवं असेल तर आज तुम्हाला तुमची विचारसरणी उज्ज्वल करावी लागेल. According to your thinking, God will align your आणि future. तुमच्या विचारधारेनुरूप देवबाप तुमचं जे काही भवितव्य आहे ते करेल, तसं घडवून आणेल. If your thoughts are positive, तुमचे विचार जर सकारात्मक असतील then it is good. तर चांगलंच आहे. If not, जर नसतील it is bad. तर ते वाईट आहे. You know, it's a universal rule आणि हा एक वैश्विक नियम आहे that what you do की or, तुम्ही or what you do not see की तुम्ही जे काही बघत नाही cannot become a reality. ती वास्तविकता होऊ शकत नाही. हा एक वैश्विक नियम आहे की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ती वास्तविकता होऊ शकत नाही. Vision plays a great major role in a believer's life. ही जी दृष्टी आहे, हा जो द्रष्टेपणा आणि दृष्टांत आहे, तो बिलियर लोकांच्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. Dream plays a very major important role in your life. आणि स्वप्नांची भूमिका सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक मोठी महत्त्वाची भूमिका आहे. And God has given each one of us a dream. आणि देवाने आपल्याला प्रत्येकाला काही ना काही स्वप्न दिलेलं आहे. You have to keep on thinking on it. तर त्यावर तुम्ही विचार करत राहा. Joseph once saw himself as a great man. योसेफाने एकदा स्वतःला मी एक महान व्यक्तिमत्व झालोय असं पाहिलं. He dreamt according to what God had given him the dream. आणि देवाने त्याला जी स्वप्न दिली होती ती स्वप्न त्याने पाहिली And it came to pass. आणि तसे घडून आले. It may take time. वेळ लागेल It may कदाचित take 13 years. आणि कदाचित 13 वर्षही लागतील. But पण it will come to pass. किंतु परंतु तसं घडून येईल कारण दाखवलं देवाने होतं, करणारा देवच आहे. If you put money in the bank पैसा on FD today, आज जर तुम्ही पैसा बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटला टाकलात tomorrow you won't get that double amount. तर उद्या लगेच आपल्याला दुप्पट रक्कम मिळणार नाही. And fear is the wrong use of आणि imagination. भीती म्हणजे कल्पनेचा एक चुकीचा वापर इज इक्वल टू भीती. कल्पनांचा चुकीचा वापर म्हणजे भीती असं लिहा. Amen. Amen. You have to raise new questions, नवीन प्रश्न उभे करायचे, new possibilities, नवीन शक्यता त्या सगळ्यातनं बाहेर काढायच्या regard old problems, आणि जुन्या समस्यांनाही मानायचं. see it in a fresh way, एका ताज्या रीतीनं बघायला सुरुवात करायची and start moving positively. आणि सकारात्मक रीतीनं पुढे जायला प्रारंभ करायचा. Don't cry over spilt milk, आणि ओतू गेलेल्या दुधावर रडून काही फायदा नाही. but learn from it त्यातनं शिका ना and move in a proper way. आणि यथायोग्य रीतीनं पुढे जा. आता दूध सांडलं ते सांडलं, पण त्या रडून काय फायदा आहे. दूध कसं सांडणार नाही हे शिका आणि पुढे जा. If you must remain an undefeated soldier of Jesus जर Christ, तुम्हा लोकांना येशू ख्रिस्ताचा कधी पराजयी न होणारा एक सैनिक बनायची इच्छा असेल, you must align your thoughts with God's thought. Positive thinking. परिस्थिती नकारात्मक असली सुद्धा सकारात्मक विचार करायला काही जातं का? I mean, you're not going to lose anything. काय जाणार आहे? काही नाही. In fact, उलट पक्षी in your negative situation, if you start thinking negatively, it may become worse. तुझ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये तू नकारात्मक विचारांनी करायला लागला तर परिस्थिती अजून भयानक होईल. Job says, what I feared most came upon me. इयोब पण म्हणाला ना, ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटली, बरोबर तसंच झालं माझ्या The आयुष्यात. actual warfare is in the pulling down of strongholds and imaginations and every reasoning to the obedience of Christ. खरं युद्ध याच्यातच आहे की डोक्यात येणारा प्रत्येक विचार कल्पना आपण येशू ख्रिस्ताच्या आज्ञांकित करायला पाहिजे. Every thought प्रत्येक विचार that goes against the thought of God, जो देवाच्या विचाराच्या विरुद्ध जात आहे, even when you're not sure of it, आणि जरी तुम्हाला त्याची 100% खात्री नसली even if you're sure of it, आणि जरी खात्री असली, you have to bring it to the obedience of Christ, that is the word of God. तो विचार ती कल्पना ख्रिस्ताच्या आज्ञांकित करायची आणि ख्रिस्ताच्या आज्ञांकित म्हणजे देवाच्या शब्दाच्या आज्ञांकित करायची. Say, what God has said, it is done. एक तर देव जे बोललाय ते झालेलं आहे. You have to fit in the clothes of God. देवाच्या जग्यांमध्ये तुम्ही फिट व्हायला शिका. You have to change. The clothes will not change. तू बदलायचंय, तो जगा बदलणार नाही. त्या जग्याच्या आकारानुरूप तू आकार घे आणि त्या जग्यामध्ये घुस. The garment of God never changes. देवाचा जगा बदलणार नाहीये. We have to change. आपल्याला बदलावं लागेल.
We have to bring about that change. आणि आपल्याला स्वतःमध्ये तो बदल घडवून आणावा लागेल. The foundation of every spiritual defeat प्रत्येक आध्यात्मिक पराजयाचा पाया is to allow the devil to use your thoughts against you. काय होता पाया? की तुम्ही सैतानाला तुमच्या विरुद्ध तुमचे विचार वापरू द्यायची परवानगी दिली आणि म्हणून तुम्ही पराजयी झाला. See? The devil speaks, but it is against you. सैतान बोलतो पण तुझ्या विरुद्ध बोलतो. You are killing yourself by your thoughts which you receive from the devil. आणि सैतानाकडनं जे विचार तुला मिळतायत ते विचार करून तू स्वतःलाच ठार मारत आहेस. When it is within your power to deploy your thoughts positively, आणि जेव्हा तुझ्या क्षमतेमध्ये हे आहे, हे आपल्या कुवतीत आहे की आपण आपले विचार सकारात्मक करू शकतो. get behind me, Satan, we can use that word. आणि आपण तो शब्द वापरू शकतो. आपल्या डोक्यात काही नकारात्मक आलं तर लगेच सैतानाला असं म्हणू शकतो की सैताना माझ्या मागे हो. Amen. You Amen. have the power within you. तुझ्या आतमध्ये ते सामर्थ्य आहे ना. The one who is in you is much greater than the one who is in the world. जो जगात राहतो त्याच्यापेक्षा तुझ्यात जो राहतो तो महान आहे ना. Amen. आमेन. Job 31:1 says, योबाचा 31वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन सांगतं. see what Job said. योबाचा 31वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. I made a solemn pact with myself never to imagine lust as I look at a woman. योबाचा 31वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. योब काय म्हणतो ऐका. मी आपल्या डोळ्यांशी करार केलाय, करार, तर मग मी कुमारीकडे कसा पाहू. Say, I mean, if you make a covenant, असे डोळ्यांशी वगैरे जर आपण करार केले तर वासना God डोळ्यात will याचा stand प्रश्न by नाही. us. असले करार जर आपण strengthen स्वतःशी us. केले तर देव आपल्याला सहाय्य करून शक्ती देईल. amen. Amen. In Job's resolution here, योबाने जो काही ठराव इथे केलाय he uses his thoughts positively त्या ठरावामध्ये योब आपले विचार सकारात्मक रीतीने वापरतो. by telling and agreeing with his eyes and body आपल्या डोळ्यांशी आपल्या शरीराशी सहमत करून की मी ठरवलेलंच आहे, मी बघणारच नाही वासनेनी. what it could do and could not do. आणि काय त्यातनं होऊ शकतं आणि काय त्यातनं होऊ शकत नाही. What it could do and what it could not do. काय यातनं होऊ शकत होतं. Could means me. होऊ शकत I होतं. have the power to dictate terms to my eyes and my body. म्हणजे माझ्या डोळ्यांना आणि माझ्या शरीराला फरमान सोडायची माझ्यामध्ये कुवत आहे की हे माझ्या डोळ्या Yes. तू नीट बघ, वासनेनं बघू नको रे. Oh my soul. हे माझ्या जीवा, Why are you cast down within myself? कशाला असा स्वतःमध्ये शांत बसलाय. Hope in God. देवावर आशा ठेव माझ्या जीवा. See, you have to speak. असं बोलायचं आपल्या स्वतःशी. Don't keep the thoughts within you. विचार फक्त तुझ्या आतमध्ये घुसमटत नको देऊ. Believe in the heart and confession should be made with the mouth. हृदयामध्ये विश्वास ठेवून मुखानं कबूल केलं तर पुढची कथा. Let the devil also hear your confession. सैतानाला पण तुमची कबुली ऐकू जाऊ दे Praise God. की मी ठरावच केलाय, मी निश्चयच केलाय. And sometimes आणि कधी कधी that kind of confession helps you अशा पद्धतीची कबुली आपल्याला स्वतःलाच मदत करते. because you have said it and you have to keep your word. कारण तू स्वतः बोललेला असतो आणि स्वतः बोललेला शब्द मग स्वतःला पाळावा लागतो. Praise God. आमेन. When you speak it, जेव्हा आपण बोलतो sometimes you are forced to keep it. त्याला आपण बोलल्यानंतर आपल्याला बळजबरी का होईना ते करावंच लागतं की मी बोललोय, मला शब्द पाळावा लागेल. If you have not spoken it, आणि नसेल बोललात you may break it 100 times. तर 100 वेळेला कदाचित तो निश्चय तुम्ही तोडाल कारण तुम्ही बोलला नाहीये. But when you speak it, पण जेव्हा तुम्ही तो बोलून दाखवता you have to करार, keep it. त्याला तुम्हाला तो पाळावा लागतो. Because you are a man of integrity. कारण की तुम्ही सरळतेची माणसं असता, Praise कराराची God. माणसं असता आणि तुम्हाला असं ते वाटतं की नाही मी बोललोय, मला करावं लागणार. Amen. Amen. It is from within ourselves we conquer every situation. आपल्या आतून आपण प्रत्येक परिस्थितीवरती मात करतो. Every external battle is conquered by within ourselves. प्रत्येक बाहेरून चाललेलं युद्ध आपण आतून मात करून विजयी करतो. Unless you believe, you cannot conquer. एक तर जोवर तुम्ही विश्वास ठेवत नाही तोवर तुम्हाला मात करता येणार नाही. David had to believe. दाविदाला विश्वास He ठेवावा had to लागला. speak to his brethren. दाविदाला त्याच्या बंधुजनांशी बोलावं He had लागलं. to speak to those people. दाविदाला त्या लोकांशी बोलावं लागलं Who is this uncircumcised man? की हा कोण आहे सुंता न झालेला माणूस. How dare he command our people काय हिम्मत आहे याच्यामध्ये आमच्या लोकांना अशी and आज्ञा going करायची against us? आणि आमच्या विरुद्ध जायची हिम्मत याच्यात आली कुठून. Say, you have to speak. असं बोलायचं असतं. And then he went forward to fight Goliath. आणि मग तो दावीद गल्ल्याशी झगडा करायला, भांडायला, When लढायला you पुढे win गेला. within yourselves, you win the outside battles. पहिली युद्ध आतून जिंका तर बाहेर विजय दिसेल. That's why you must pray for discernment. आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करायची की देव बाप्पा मला थोडं
आत्मे ओळखायची कुवत दे. Because this helps us understand every challenge and every trick of the devil. कारण की त्यातनं काय होतं, आत्मे ओळखायची कुवत एखाद्याला मिळाली की त्यातनं सैतानाच्या युक्त्या कुयुक्त्या आपल्याला कळायला लागतात. Amen. आमेन. God has to speak to us. देव आपल्याशी बोलायलाच हवा ना. देवाने आपल्याशी बोलायलाच हवं. My thoughts should line up with God's thoughts. आणि माझे विचार देवाच्या विचारांशी जुळायलाच हवेत. How will it happen? हे कसं घडेल? I have to get close to God. त्यासाठी मला देवाच्या जवळ जावं लागेल. Amen. आमेन. Job says इयोब बोलला, in Job 26 verse 4, इयोबाचा 26वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन, with those with whose help have you uttered words and whose spirit has come forth from you. इयोबाचा 26वा अध्याय 4थं वचन, इयोब म्हणाला, कुणाला तू वचने सांगितलेली आहेत आणि तुझ्यापासून कोणाचा आत्मा निघालाय? Who helped you? कोणी तुला मदत केली? Who gave you this utterance? कोणी तुला ही वाचा दिली? Who put this thought in you? कोणी रे हे विचार तुझ्या डोक्यात घातले? Whose spirit is it? Tell me. कोणाचा आत्मा तुझ्यात आलाय? Is it the inspiration of the Holy Spirit? पवित्र आत्म्याकडनं आलेली प्रेरणा आहे Or is it coming from the spirit of the world? का जगिक आत्म्याकडनं आलेली प्रेरणा आहे? Say. काय घुसलंय तुझ्या जगातला आत्मा, देवाचा आत्मा का काय? Say, if it is a wrong thought that comes to your mind, चुकीचा विचार जर तुझ्या मनात येत असेल, cast it down with the word of God. देवाच्या शब्दाने तो विचार लगेच पाडून टाक. That means म्हणजे we are surrounded with many thoughts. अनेक विचारांनी आपण घेरलेले असतो. It can come from our flesh. ते विचार आपल्या या देहातनं येऊ It can शकतात. come from others. हे विचार दुसऱ्यांकडनं आपल्याकडे पास ऑन होऊ It can शकतात. come with our wrong motives. ते विचार आपल्या स्वतःच्या चुकीच्या धोरणांमुळे येऊ It शकतात. can come from God. ते विचार देवाकडूनही It येऊ can शकतात. come from the ते devil. विचार सैतानाकडनं सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात. So you have to now be picky. तर तू स्वतः निवडायचं की माझ्या डोक्यात हे काय विचार येत आहेत, Say, you have to pick. आणि तुम्ही ते You निवडायचे have to be विचार. picky. तुम्ही निवडायचे विचार की मी हेच विचार माझ्या डोक्यात येऊ देणार आहे. When you go to the hand cart, how the women pick up the ripe tomatoes, the right ones. हातगाडीवरती भाजीपाला घ्यायला गेलं की बायका कसं योग्य ती भाजी निवडून घेतात ना, तसं विचार पण निवडून डोक्यात टाका. The right tomatoes they pick up. योग्य पद्धतीचे टोमॅटो निवडतात. They don't just randomly pick up anything. असंच आपलं काही पण उचललं, टाकलं आणि घेतलं असं नाही करत ना. You judge those things which are good for you. तसं तुम्ही स्वतःसाठी कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत ते बघा, पडताळा आणि तेच विचार डोक्यात घाला. If the devil says that you are a loser जर सैतान तुला असं म्हणाला की तू पराजयी हरलेला and you आहे have a poor life, आणि तुझं जीवन एकदम गरीब बिचार आहे, at once एकदा लगेच your mind will start imagining it in the same fashion. सैतान तुझ्याशी असं बोलला की लगेच तुझं मन सुद्धा असेच विचार करायला लागणार की मी But- काय गरीब बिचारी, माझं काय कोणीच नाही, माझं तर हे असंच आहे. But within you, पण नाही, तुझ्या आत there is power to cast down all these imaginations एक सामर्थ्य आहे ज्या सगळ्या कल्पनांची उलटापालट करू शकतं and bring it to the captivity of Christ. आणि त्या सगळ्या कल्पनांना ख्रिस्ताच्या आज्ञांकित करू शकतं. ख्रिस्ताचे कैदी करा And आपले you have विचार. to tell the devil, आणि सैतानाला सांगा, through the blood of Jesus, येशूच्या I रक्ताद्वारे have been made a priest and a king मला unto God. याजक आणि राजा केलेलं आहे देवाने, देवासाठी. I shall be above, I shall not be मी below. वर असणार आहे, मी खाली नाही, Amen. असं बोलायचं. Engage your tongue for right things. मी काय म्हणतो बेटा, देवानी जीभ जी दिली नाही ती योग्य गोष्टींसाठी वापरा. Talk like a son of God. आणि बोलताना जरा देवाच्या मुलांसारखं बोला Talk like the daughter of God. आणि देवाच्या मुलींसारखं बोला. Talk the language that comes from the sonship of God, आणि जी भाषा देवाच्या पुत्रगणातनं येते ती भाषा बोला, which is made possible through the blood of Jesus. जी येशूंच्या रक्ताद्वारे शक्य आहे. देवाच्या पुत्रगणातनं आलेली भाषा, येशूंच्या रक्ताद्वारे शक्य झालेली अपनी भाषा सुधार. Praise God. Amen. Because कारण as you change your language, you change your surrounding, you change your situation. जसं तुझी भाषा बदलेल तसं अवतीभोवतीचा परिसर बदलेल आणि तुझी परिस्थिती बदलेल. The day the Lord called me, ज्या दिवशी देवाने मला पाचारलं, I know मला ठाऊक and आहे, I knew मला कळलं I'm going to make an impact. की माझा प्रभाव पडणार आहे या जगावर, Praise God. माझी छाप पडणार आहे या देशावर, या राज्यावर. God is going to do it. देव करणार आहे. Amen. मला जाणून, मला माहित होतं, मला कळलं. Invite the presence of God. अहो, देवाच्या सहवासाला जरा स्वतःमध्ये आमंत्रित करा. Sing His praises every day. देवाची स्तुती स्तवन सारखी रोज रोज गा. Instead of singing secular songs, sing the praises of God. अहो, जगातली पिक्चर मधली गाणी अलीकडे काय सारखी गाताय, जरा देवाची स्तुती गा. Who will stop you? कोण तुला थांबवणार आहे? Nobody can stop you. कोणी तुला थांबवू नाही शकत. People will stop you joining the choir, but nobody can stop you singing in your bathroom. देव तुला क्वायर मध्ये लोक तुला क्वायर मध्ये येण्यापासून बंदी घालू शकतात, स्वतःच्या बाथरूम मध्ये
मध्ये तर तुला फ्रीडम आहे ना, मग गा ना. Who can stop us? ते कोण आपल्याला Brother, थांबवू शकतं? who can stop us कोण singing at आपल्याला home? घरामध्ये गायला कोण थांबवू शकतं? Amen. Sing praises to God. देवाची स्तुती गात राहा. Say, ती थोडी टेस्ट आहे, ते देवासाठी गायचंय. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारुनी घे रे देवा. receive the power of God. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Even now receive the power आता of God. बसल्या जागी पण देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Receive the power to resist the devil. सैतानाला विरोध करायचं सामर्थ्य स्वीकारा. ढेपाळलेली जीवन जरा गोळा करा परत. Amen. आमेन. Anything in me that is ministering negative thoughts, जे काही माझ्यामध्ये नकारात्मक विचारांना थारा देत आहे, loosen your hand on my life in the name of Jesus. त्या सगळ्याला येशूच्या नावात मी आज्ञा करतो. माझ्या जीवनावरचा हात काढ, सोड मला. The antivirus, Norton antivirus has to be used every time. नॉर्टन अँटीव्हायरस कम्प्युटरला फक्त वापरताय, जरा स्वतःच्या डोक्यांना लावा तो व्हायरस. The sea cleaner has to be used every time. ते क्लीनर सारखे सारखे डोक्याला वापरा, फक्त कम्प्युटरला नाही. Amen. आमेन. My inner man should always be new. माझा आतला माणूस कसा नेहमी नवीन पाहिजे. Outside may be हा, perishing. बाहेरनं मी अशक्त वाटीन, Inside नाशकारक I should be वाटीन, new. आणि आतमधून मात्र मी नवीन पाहिजे. लोकांना आपल्याकडे बघून जगायची आशा आली पाहिजे. ही सिस्टरला बघितलं की असं वाटतं की नाही जगावं. Outside I may become small, but inside I should become bigger. बाहेरनं जरी मी लहान होत चाललो, बाहेरनं जरी मी छोटा होत चाललो, बाहेरनं जरी मी अशक्त लोकांना वाटलो, तरी आतमधून मी भला मोठा होत चाललोय. My inner man receive the power of God in Jesus' माझ्या name. आतल्या माणसाला देवाचं सामर्थ्य मिळू दे येशूच्या नावात. मी ते Amen. स्वीकारतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because your inner man, if it is unmoved, then the outside man also will be का unmoved. आतला माणूस जर आढळ राहिला ना, तर आपलं बाहेरचा माणूस सुद्धा आढळ राहतो. In the midst of storm, बघा, वादळामध्ये the inner man should not be moved. आपल्या आतला माणूस ना ढळता कामा नये. If your inner man is not moved, आतला माणूस जर ढळला नाही, outside man will also not be तर moved. बाहेरचा माणूस पण ढळत नाही. आतून गचकायचं नाही, म्हणजे आपण बाहेरनं पण गचकत नाही. Praise God. Amen. If you hear strong words from my mouth, realize the inner man is strong. माझ्या मुखातनं जर तुम्हाला असे शक्तिवान शब्द ऐकू येत आहेत, तर एक जाणून घ्या, तुम्ही समजदार आहात. काय जाणून घ्याल? की मी आतून फार एकदम शक्तिमान आहे. Praise God. Amen. Inner man should be strong. माझा आतला माणूस एकदम शक्तिमान. मी सहजासहजी गचकणाऱ्यांमधला सेवकच नाहीये. My Father, माझे वडील, give me a willing heart to meditate on your word माझ्या बापा, तुझ्या शब्दांवर मनन करायचं इच्छुक हृदय मला दे. and help me to believe everything that comes from आणि here. जे सगळं इथून येतं ते सगळं ग्रहण करायला, स्वीकारून तसं पाळायला मला मदत कर. Then exercise the power of God आणि मग देवाचं सामर्थ्य तुम्ही वापरा, देवाचं पॉवर वापरा. and see what happens in मग the बघा name काय of होतं Jesus. येशूंच्या नावात. Say, you have to believe. बघा, तुम्हाला विश्वास तर ठेवावा लागेल. Amen. Amen. You are not a small time man now. तुम्ही काय आता छोटा कोणीतरी माणूस राहिला नाही. You are not a small time woman तुम्ही now. काय आता छोटी कोणीतरी स्त्री राहिला नाही. You have got a mandate in your hand. आता तुमच्या हातामध्ये एक कामगिरी आलेली You have आहे. got an assignment from God. आता देवाकडनं आलेली एक कामगिरी तुमच्या हातात आहे. Don't sit with ordinary people. साध्या लोकांच्या सोबत गप्पा आणि टवाळक्या पिटायला बसू नका. Amen. Amen. But bring them to your level. तर त्यांना सगळ्यांना असं उचलून स्वतःच्या स्तरावर आणा की तुम लोग भी थोडे बडे हो जाओ. Praise God. Amen. Pick them up, lift them to your level. त्यांनाही उचला, स्वतःच्या स्तरापर्यंत आणा आणि म्हणा की बसो क्या आजा मेरे लेवल पे आ. Amen. Don't go to their level. त्यांच्या लेवलला तू कुठे घसरतोय? Come, let them come to your त्यांना level. तुझ्या लेवलला आण. Let ये. them see Christ in you. आणि त्यांना तुझ्यामध्ये ख्रिस्त दिसू दे. त्यांना म्हण, ये तुला शिकवतो जगायचं कसं. Let your thoughts bring positivity in the whole house. तुझ्या विचारांमुळे अख्ख्या घरात सकारात्मकता येऊ दे. Let the lights radiate in your house by your असा positive thoughts. जीवन आणि प्रकाश असा सगळीकडे प्रकाशमान झाला पाहिजे तुझ्या विचारांद्वारे, तुझ्या घरात आणि तू जिथे जातो तिथे. Evil imagination. वाईट कल्पना, My life is not your candidate. वाईट कल्पनांनो, माझं जीवन तुमचा उमेदवार नाहीये. Come out of me in the name of Jesus. वाईट कल्पनांनो, माझ्यातनं बाहेर निघा. येशूंच्या नावात मला सोडा. Oh God, माझ्या देवा, sanctify my thoughts. माझे विचार शुद्ध कर. Sanctify my heart माझं हृदय शुद्ध कर. with the blood of Jesus. येशूंच्या रक्तात आज मला आंघोळ घाल. In the name of Jesus. येशूंच्या नावात Power of positive thinking reside in me. सकारात्मक विचारांचं सामर्थ्य माझ्यात राहायला येऊ दे. Work a work in me. माझ्यामध्ये काम कर दे बाप्पा. Work a miracle through me. माझ्याद्वारे चमत्कार कर दे बाप्पा. Enter in my life माझ्या जीवनामध्ये प्रवेश कर दे and flow बाप्पा. out through my life. शंदो माझ्या जीवनाद्वारे वाहा दे Let the बाप्पा. living waters be poured into my heart. जिवंत पाणी माझ्या हृदयामध्ये ओतलं And जाऊन let it be माझ्यात poured नफा out. दे.
आणि माझ्यातनं बाहेर पडू Let दे. it flood all the deserts. जिवंत पाणी सगळ्या रानाला भरभरून And let टाकू it be दे. a blessing to the nation. आणि राष्ट्रांसाठी मला आशीर्वाद बनव. Praise God. देवाला धन्यवाद. Anoint me all for all those creative ideas, या Lord. सगळ्या सकारात्मक निर्माण करायच्या कल्पनांचा मला अभिषेक दे. Let it come upon me माझ्यावर ते येऊ दे and use me for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी मला वापर दे Let बाबा. my thoughts be a blessing to others. माझे विचार दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरू Let दे. my words be a blessing माझे to शब्द others. दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरू दे. Let life come out of my जीवन words. माझ्या शब्दातनं बाहेर Let पडू दे. healing come out of my आरोग्य words. माझ्या शब्दातनं बाहेर Let पडू दे. blessings come out of my words. आशीर्वाद माझ्या शब्दातनं बाहेर पडू दे. Praise God. कराबा शंदरो बा खराबा Thank you, संदा Jesus. मारा बा खराबा सकाराबा Amen. संदू. It should happen. असं व्हायला हवं. And for that, त्याच्यासाठी every day line up your thoughts with the word of God. तुझे विचार रोज देवाच्या शब्दाला जुळतील असे कर. Every day I read the word of God. रोज मी देवाचं वचन वाचतो. Every day the word of God is going inside रोज me. देवाचं वचन माझ्या आतमध्ये जात आहे. Inside I'm much bigger than the outside. आतमधून मी बाहेर दिसतो तेवढा लुकडा नाही, आतमधून मी बलाढ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It's not just enough to be strong on the outside. बघा फक्त बाहेर न धिप्पाड दिसणं काही कामाचं नाही. Inside you should be strong. आतमधून माणूस धिप्पाड आणि पेलवान पाहिजे. Praise God. पेलवानगिरी अंदर से दिखा बेटा. Think upon the kingdom of God. देवाच्या राज्याचे विचार कर. You are a candidate of the kingdom of God. देवाच्या राज्याचा तू उमेदवार आहेस ना. You are the ambassador of Christ. आणि ख्रिस्ताचा तू प्रतिनिधी आहे म्हणे. Think the kingdom way. मग राज्यासारखे विचार कर की. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in 2 Timothy 3:16, 2 तिमोथी 3 अध्याय 16 वचन. all scripture is given by the inspiration सगळं वचन जे आहे ते प्रेरणेद्वारे आलेलं आहे. for instruction of righteousness. संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण देण्यास उपयोगी See, the आहे. word of God has the power to regulate your mind. देवाच्या शब्दांमध्ये तुझ्या मनाचं रेग्युलेशन करणं एक कुवत आहे. देवाच्या शब्दात तुझ्या मनाला तो त्या विचारांप्रमाणे करू शकतो. It has the power to regulate your mind to think right all the time. तुझ्या मनाने नेहमी सदोदी 24/7 योग्य विचार करायची कुवत देवाच्या शब्दांमध्ये आहे. Amen. आमेन. You can always think the kingdom thoughts. तुम्ही देवाच्या राज्याचे विचार नेहमी करू शकता. You can always think upon Jesus. तुम्ही नेहमी येशूंचे विचार करू शकता. That kind of a mind you have now. अशा पद्धतीचं मन तुमच्यामध्ये आता आलंय. Paul says you have the mind of Christ. पॉल म्हणाला ना तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं मन We आहे. have the mind of Christ. म्हणजे आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आलेलं आहे. Christ was always thinking of the Father. ख्रिस्त नेहमी देवबापाचा विचार करायचे. Christ was always thinking about how to overcome. ख्रिस्त नेहमी महाविजयी कसं व्हायचं याचा विचार करायचे. Praise God. देवाला धन्यवाद. Some might say, काही लोक म्हणतील oh, you are a different culture. You talk different language. नाही नाही तुमची संस्कृती वेगळी बाबा, तुमची भाषा वेगळी, तुम्ही बोलता वेगळं. Oh, this person is more qualified. हा माणूस जास्त शिक्षित आहे. That person comes from a different background. हा माणूस अडाणी, ह्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. The moment you are washed by the blood of Jesus, आपण मी का म्हणतो, ज्या क्षणाला तुम्ही सगळे येशूच्या रक्तात you धुतले come on जाता, the same platform. सगळे एका मंचावर येतात. मग जात काय, पात काय, भाषा काय आणि कोण काय. Say, when you are born again, you are born in the kingdom of God. नवीन जन्म झाला म्हणजे देवाच्या राज्यात नवीन जन्म झाला. Angels back you. देवदूतांचा मग God पाठिंबा, backs you. देवाचा पाठिंबा, Your word has power. तुझ्या शब्दांमध्ये God सामर्थ्य. will honor your देव word. तुझा मान, तुझ्या शब्दांचा मान करेल. Amen. आमेन. You are to think heavenly. स्वर्गीय विचार करायचे तुम्ही. Walk heavenly. स्वर्गीय रीतीनं चाला. Talk positively. बोलताना जरा सकारात्मक बोला. जिभेला Everything आलं ठेवा. belongs to you. सगळं तुझ्याच मालकीचं आहे. Say, सगळं तुझंच आहे. the meek shall inherit the earth. दिनांना पृथ्वी वतन मिळेल. Amen. तुम्ही प्रॉपर्टी साठी लढताय. अहो दिनांना पृथ्वी वतन मिळेल लिहिलंय. You are to think as though you are from heaven. असा विचार करा की मी स्वर्गाची आहे. Amen. आमेन. Jesus said, I'm coming from heaven. येशू म्हणाले ना, मी स्वर्गात ना आलेला आहे. मेरा लेना देना ही नहीं है दुनिया से. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आपण प्रोडक्ट हेवन काय. Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 5:17, 2 कोरिंथ 5:17, if any man is in Christ Jesus, जर कोणी माणूस ख्रिस्त येशूत आहे, he is a new creation. तो नवीन निर्मिती आहे. All things have passed away. त्याच्या जीवनातल्या जुन्या गोष्टी गेल्या Behold, all things are becoming new आणि now. पहा आता त्याच्या जीवनात सर्व काही नवीन होत आहे. Every day we are changing. रोज आपण बदलतोय. Changing for the better. रोज आपण चांगल्याकडे बदलतोय. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. बदलायला हवंय. If you want to be successful in Christ जर तुम्हाला ख्रिस्तामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना and live the kingdom life, आणि देवाच्या राज्यासारखं जीवन जगायचं असेल ना, you have to think like Christ. तर तुम्हाला ख्रिस्तासारखे विचार आता करावे लागतील. Christ wants you to think like Christ. येशू ख्रिस्तांना असं हवंय की तुम्ही ख्रिस्तासारखे विचार करा. Yes.
He says, think like me, ख्रिस्त म्हणतो माझ्यासारखे विचार कर. walk like me, माझ्यासारखा चाल, talk like me. माझ्यासारखं बोल. I am your brother. मी तुझा भाऊ I am your आहे, elder brother. थोरला बंधू आहे मी तुझा. येशू म्हणतात Imitate me. माझं अनुकरण कर. Be not conformed to this world. या जगाशी एकरूप होऊ नको, Be you transformed in the mind. तर रूपांतर होऊ दे. मन बदल, विचार बदल. Transformed in the मनामध्ये बदल, mind. मनामध्ये बदल. Romans 12:2. रोमकरास 12वा अध्याय 2रं वचन. When you are transformed in the mind, you are transformed in your condition आणि also. मनामध्ये बदल आला ना की आपली अवस्था पण बदलते बेटा. And know what is the good and acceptable and perfect will of God. आणि काय चांगलं आहे, देवाची काय परिपूर्ण इच्छा आहे ते आपल्याला कळायला लागतं. Walking in God's word. देवाच्या शब्दामध्ये चालणे And having your mind renewed by the word आणि आपल्या स्वतःच्या मनाचं देवाच्या शब्दाद्वारे नूतनीकरण करणे is the easiest thing for a Christian. सोपं काम आहे ख्रिश्चन माणसाला ऍक्च्युली. Because कारण the word is your life. शब्द तुझं जीवन आहे. The word is your life. देवाचा शब्द तुझं जीवन आहे. You are born of the word of God. तुझा जन्म या शब्दातनं झालाय. Bible says बायबल मध्ये लिहिलंय. in 1 Peter 1:23. पहिलं पेत्र पहिलाच अध्याय 23वा वचन. You are born of the word of God. देवाच्या शब्दातून तुझा जन्म झालाय रे. If you are born of the word of God is in you. आणि देवाच्या शब्दातून तुझा जन्म झालाय याचा अर्थ देवाचा शब्द तुझ्यात, तुझ्या आत आहे. So it's easy for your perception to आणि म्हणून work. काय होतं मग दृष्टिकोन तुझे जे काही काम करायला हवे आहे ते सगळे काम करतात सोप्या रीतीनं. See, the in look changes, then the outlook changes. बाहेर आतून बघणं बदललं की बाहेरून बघणं बदलतं. You can think of the kingdom 24/7. देवाच्या राज्याचे विचार तुम्ही खरं म्हटलं तर 24/7 करू शकता. Then you can have kingdom results. आणि मग देवाच्या राज्याचे तुम्हाला तसे निकाल सुद्धा पाहायला मिळतील. Say, the word of God is my life. म्हणा माझ्या मागणं देवाचा शब्द माझे जीवन The आहे. word of God is my life. म्हणा देवाचा शब्द माझे जीवन आहे. The word of God regulates my mind देवाचा शब्द माझ्या मनाला चालवतो to think and live the kingdom life. की मी देवाच्या राज्याचे विचार करून जगावे And I can have the kingdom results आणि मला मग देवाच्या राज्याचे निकाल मिळतील. as I continue to meditate on the word of God. जसं देवाच्या शब्दांवर मी मनन करत राहीन, My mind is programmed to produce victories and excellence in my life. In माझ्या Jesus' मनाचा name. प्रोग्रामच असा लागतो की मी विजय आणि विजयच त्यातनं बाहेर काढणार येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Every day I think on the kingdom. रोज देवाच्या राज्याचा मी विचार करत The असतो. first thing that John the Baptist said when he entered the scene was, repent for the kingdom of God is at hand. पहिली गोष्ट बाप्तिस्मा देणारा योहान जेव्हा चित्रात आला तेव्हा पहिलंच काय बोलला की पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलंय. The first time Jesus introduced himself as the minister, he said, repent for the kingdom of heaven is at hand. येशूंनी सुद्धा जेव्हा सेवक म्हणून पहिल्यांदा स्वतःची ओळख करून देऊन जर काही वाक्य बोलले येशू पहिलं तर ते हेच की पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. The kingdom of heaven will always bless you. स्वर्गाचं राज्य तुला नेहमी Your आशीर्वाद देईल. thinking on the kingdom will bless you. देवाच्या राज्याचे विचार करूनच तू आशीर्वादित होशील. Yes. हो Jesus said येशू बोलले in John 6:33, योहान 6वा अध्याय 33वा वचन. seek first the kingdom of heaven and its righteousness, and all these things that the Gentiles are chasing day and night will be added to you. पहिलं देवाचं राज्य स्वर्गाचं राज्य आणि त्यातल्या धार्मिकतेचे विचार करा आणि मग ही परराष्ट्रीय माणसं ज्या गोष्टींच्या मागे वेड्यासारखी लागलेली आहेत ना कमवायला आणि वसवायला ते सगळं मोफत तुझ्या आयुष्यात भर पडल्यासारखं पडेल. Food, clothing, shelter shall be your portion. अन्न वस्त्र निवारा तुझा वाटा बनेल. See, all these things became my portion because I'm seeking God's kingdom. या सगळ्या गोष्टी माझा वाटा झालेल्या आहेत कारण की मी देवाचं राज्य शोधत 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 इथवर आलोय. Don't allow anything to attack your mind. बघा तुमच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा हल्ला होऊ देऊ नका बरं का. Yesterday we saw काल आपण पाहिलं how suicidal thoughts आत्महत्या करायचे विचार माणसांमध्ये enter to kill कसे येतात, कसे तुमच्यामध्ये ते आत्महत्या करायचे विचार घुसून तुम्हाला ठार मारतात. वेबसाईट्स आहेत आत्महत्या कशी करायची शिकवायच्या. Amen. One pastor shared एक पास्टर बोलले how he struggled with evil thoughts. आणि कसा त्या पास्टरांचा संघर्ष सुरू होता सगळ्या वाईट विचारांशी. There was a period in his life आणि ते म्हणतात त्यांच्या आयुष्यात एक वेळ होती he struggled and struggled, फार संघर्ष केला त्यांनी. and he became scared of staying alone आणि मग एकटं राहायला ते घाबरायला लागले की मला एकटं नाही राहायचं. त्यांना भीती वाटायची because of these thoughts, आणि या सगळ्या विचारांमुळे जे वाईट विचार यायचे त्यामुळे त्यांना भीती वाटायची एकटं राहायला. because it was really bad. कारण फार वाईट अशा पद्धतीचं ते सगळं चाललेलं He होतं. could be sitting peacefully शांतिमय रीतीनं ते बसू शकत and होते. suddenly he could get that thought. म्हणजे असं एकदम शांत बसलेले असतील अचानक त्यांच्या डोक्यात हा भलता काहीतरी विचार येईल. He'll be sitting in a car, गाडीत बसलेले असतील suddenly that thought will come. अचानक तो विचार येईल What if I get hit in the car? गाडी माझी धडकली तर.
what if I meet with an accident? माझा अपघात झाला तर? He would walk along the building. आणि बिल्डिंग सभोवताली चालत असतील He would suddenly think, आणि अचानक विचार येतो त्यांच्या what if डोक्यात, this building falls on me? बिल्डिंग माझ्यावर पडली तर? Say, ugly scene, but that is, the असं म्हणजे- mind plays havoc. सगळी वाईट चित्र मनात थैमा धुमाकूळ. When your mind is weak, आणि मन जेव्हा अशक्त पडतं ना बेटा, even the false things will appear real. मन अशक्त पडलं की खोट्या गोष्टी पण खऱ्या वाटायला लागतात. हे विधान तुम्ही लिहून ठेवा. It's very, मन कमकुवत पडलं की खोट्या गोष्टी पण बेटा खऱ्या वाटायला लागतात. तेरा मन संभाल. say, he would scream. ते ओरडायचे, He said, ते किंचायचे, म्हणाले I could almost touch these thoughts. या सगळ्या विचारांना जवळजवळ मी स्पर्श करायचो. They were like ugly creatures. आणि हे विचार एका वाईट श्वापदासारखे मला भणभणायचे. And I tried so many things, but nothing worked. आणि म्हणे मी खूप प्रयत्न केला पण मला त्याचा काही परिणामच आला नाही. I was almost frustrated जवळजवळ मी वैतागलो. until one day मग एके दिवशी म्हणे, I said, I will start reading the Bible. ते म्हणतात मी ठरवलं मी बायबल वाचायला सुरुवात करणार. Otherwise, my members will come to know I've become mad and they will admit me in the नाही तर hospital. माझ्या चर्चच्या मेंबर लोकांना कळेल की मी वेडा झालोय आणि चर्चचे मेंबर मला वेड्यांच्या इस्पितळात भरती करतील. Sometimes people don't understand कधी कधी लोकांना कळत the नसतं. trauma some of the men of God, the pastors go through. कधी कधी ना आम जनतेला कळत नाही. देवाचे सेवक आणि पाळक वर्ग कुठल्या ट्रॉमा मधून जातात हे बसल्या जागी आम जनतेला कधी कधी कळत नाही. We are dealing with huge sharks. You are dealing with small fries. आम्ही मोठ्या मोठ्या माशांशी झगडा धरतोय बेटा, तुम्ही छोट्या छोट्या माशा धरून बसल्या. And that's why म्हणून you have to pray for the men of God. तुम्हाला प्रार्थना करावी लागेल देवाच्या सेवकांसाठी. See? And so he said, तर ते म्हणाले I opened my Bible मी माझं बायबल उघडलं and I said, Lord, you have to lead me. आणि मी म्हणालो प्रभूला की प्रभू तू मला चालव. And his eyes fell on Philippians 4:8. फिलिप्पी 4:8 वर त्यांचे डोळे पडले And he said, आणि ते म्हणाले that became my battle axe. आणि माझ्यासाठी माझ्या युद्धाची कुऱ्हाड ती बनली. Whatever things are pure, की ज्या काही गोष्टी शुद्ध आहेत, whatever things are true, ज्या काही गोष्टी खऱ्या आहेत, whatever things are lovely, ज्या गोष्टी सुंदर आहेत whatever things are of good report, आणि चांगल्या सत्कीर्तिमान आहेत, if there is any virtue, आणि जर काही if there सद्गुण is आहे, any काही praise, स्तुतीस पात्र आहे, think on these things. असल्या गोष्टींवर मनन करा. Think on these things. याच गोष्टींवर मनन And so करा. that pastor said, तर ते पास्टर I म्हणतात read it again and again and again परत, till it परत, sank परत, inside of my परत, mind and my परत, soul. परत परत माझ्या मनात माझ्या जीवात हे भिनेपर्यंत मी वाचलं. And he said, I was determined to fight with it. आणि ते म्हणतात मी ठरवलं की मी या विरुद्ध आता लढणारच. And I did it. आणि मी केलं म्हणे. And so he said, whenever these thoughts came, तर ते म्हणतात जेव्हा केव्हा हे विचार माझ्यात आले I immediately opened my mouth मी लगेच माझं तोंड उघडायचो and started to declare Philippians आणि 4:8 फिलिप्पी 4:8 मी बोलायला that लागायचो these thoughts are not pure. की हे विचार शुद्ध नाही These आहेत. thoughts are not from हे me. विचार माझ्यातले नाही These आहेत. thoughts are from you, हे devil. विचार सैताना तुझ्याकडनं आलेले आहेत. These thoughts are हे unholy. विचार अपवित्र अमंगळ These thoughts are अभद्र आहेत. evil. हे विचार वाईट आहेत. So I reject them या all. विचारांना मी They are नाकारतो. not for हे me. विचार माझ्यासाठी नाही आहेत. Praise God. असं तुम्हाला लढावं तर लागेल बेटा. And he said, I made it sure to declare all these things with the strength of the Holy आणि Spirit. ते म्हणतात पवित्र आत्म्याच्या शक्तीनं हे सगळं घोषित करायला मी शक्तिमान रीतीनं करत And राहिलो. he said, at some time, आणि ते म्हणतात कधी कधी I used to bust out in tears मला म्हणजे इतकं रडू यायचं, because the more I declared, ओक्सा बोक्षी मी रडायचो, कारण जेवढं मी घोषित करायचो the more it continued. तेवढं ते सतत चालूच It राहायचं was frustrating, आणि वैताग यायचा. but I didn't stop. पण मी थांबलो नाही I kept at it. आणि मी तसाच बोलत And राहिलो. one day, आणि मग एके while दिवशी doing my household chores, म्हणे माझ्या घरातलं काही काम करताना I stopped in my tracks मी माझ्या जागच्या जागी थांबलो and immediately asked out loud, आणि जोरात मी विचारलं what happened to me? काय झालंय मला. Several months have passed अनेक महिने गेले and I didn't even realize मला कळलं पण नाही. that evil thought stopped coming to me. ते सगळे वाईट विचार आता माझ्याकडे येत नाहीये. When it stopped, I don't know. ते म्हणतात मला कळलं पण नाही ते वाईट विचार कधीच थांबले. But now I know how it stopped. पण ते म्हणतात मला हे माहितीये की ते वाईट विचार येणं कसं थांबलं. Philippians 4:8 helped फिलिप्पी me. 4:8 बायबलला हातात घेऊन फिरून काय होणार The नाही. word of God did it for me. देवाच्या शब्दाने ते म्हणतात माझ्यासाठी केलेलं आहे. Praise God. केल्याने होता हे रे आधी केलेची पाहिजे. And here is the secret. आणि इथे रस आहे. No one fights with the word of God and loses. देवाच्या शब्दाशी लढाई करून देवाचा शब्द पुकारून कोणी कधी हरत नाही. Never. तो देवाचा शब्द आहे.
Nobody reads the Bible and commits suicide. बायबल वाचून कोणी आत्महत्या करायला जात नाही. Nobody reads the Bible and comes with losses home. बायबल वाचून कोणी कधीही घर सोडत नाही का Losses. नुकसान. Are you getting me, people? कळतंय का? कोणाचं नुकसान बायबल वाचून होत नाही. Amen. आमेन. असं No one. कोणाचंच नाही. You read the Bible, you will be blessed. बायबल वाचाल तर आशीर्वादित व्हाल. Say, when you read the Bible, बायबल जेव्हा तुम्ही वाचाल, it may seem as though you are being defeated. असं वाटेल तुला की माझा तर पराजयच आहे. It's becoming worse. हरलो मी तर हरलो, एकदम वाईट. After praying, it may seem it's becoming worse. प्रार्थना करून पण असं वाटेल की अरे बापरे, प्रार्थना करून तर परिस्थिती अजूनच वाईट झाली. After fasting, it may seem it's becoming worse. उपवास प्रार्थना करून परिस्थिती अजूनच वाईट झाली असं दिसेल. After declaring the word in the first few days, it may seem it's becoming worse. आणि पहिले काही दिवस देवाचं वचन पुकारल्यानंतर असं वाटायला लागेल की अरे गोष्टी तर अजूनच वाईट झाल्यात. But that's just the devil trying out his last strategy against you. पण तो सैतान असतो ना, शेवटपर्यंत सोडत नाही रे, त्याचे शेवटची स्ट्रॅटेजी वापरतोय तुझ्या विरुद्ध. Amen. आमेन. You don't realize तुला कळत नाही. you are heaping hot coals on the head of the devil. तू जळते निखारे ठेवतोय सैतानाच्या डोक्यावर. Every time you quote the word of God, ज्या दर वेळेला तुम्ही देवाचं वचन बोलाल ना, you are heaping coals of fire on the head of the devil. जळता कोळसा तुम्ही सैतानाच्या डोक्यावर ठेवताय जेव्हा जेव्हा वचन बोलताय. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, before the devil leaves the body, he has his laugh. सैतान शरीर सोडून जाण्या अगोदर स्वतः हसून जातो बर का. Why? का? That is his last trump card. कारण की शेवटचा एक्का असतो तो त्याचा. Because he knows कारण त्याला माहित and he असतं thinks आणि त्याचे असे विचार that असतात if I laugh, की मी जर हसलो these people will give up. तर हे लोक हार मानतील. But every time the devil laughs, पण ज्या दरवेळेला सैतान हसतो I become more stronger. त्या दरवेळेला मी तर जास्त बलवान होतो. Because I know कारण मला माहित आहे that is his last laugh. शेवटचा हसलाय तो And he's going away. आणि तो चाललाय. That's why म्हणून in all these 30 plus years, या 30 आणि अधिक वर्षात the devil has obeyed me in the name of Jesus. सैतानाने माझं येशूंच्या नावात, सैतानाने माझं मी येशूंच्या नावात बोलतो तेव्हा आज्ञापालन केलंय. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Things may seem difficult, गोष्टी अवघड वाटतील, काळच असा आहे. but पण before going, it will seem very difficult. जाण्या अगोदर अवघड वाटेल. Amen. आमेन. And finally, you will get tired. आणि सरते शेवटी तू दमून जाशील And की आम्ही sometimes you थकलोय. give up. आणि मग कधी कधी तू हार मानशील. Say, the devil is not ready to give up. सैतान हार मानायला तयार होत The नाही. moment you show tiredness, तू दमलायस असं दाखवलं ना he will put more pressure. की सैतान अजून दबाव टाकतो की ये Don't अजून show you are tired. असं दाखवायचंच नाही मी दमलोय. Show him that you are the child of God. सैतानाला असंच दाखवायचं मी देवाचं संतान आहे, मी काय Amen. दमलो बिमलेलो नाहीये. Say, Jesus said, you will trample upon snakes and अरे scorpions. येशू म्हटलेले तुम्ही सापांना विंचवांना तुडवाल. Let him use his fear, but it will not work against us. त्याला वापरू दे त्याची भीती, पण ती भीती आपल्या विरुद्ध काम नाही करणार. Because we start from the cross. कारण की आपली सुरुवातच And the वधस्तंभापासून cross होते. shows victory. आणि वधस्तंभ विजय दाखवतो. We are not heading towards victory, we start from victory. आपण विजयाकडे चाललेलो नाही, विजयातनं सुरुवात आहे. We already got the victory. आपल्याला विजय ऑलरेडी मिळालाय. The banner of Nissi is up there. निसीचा झेंडा आपल्याला लागलेला आहे. We are already won. आपण जिंकलोय. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. So when next time you hear someone say, तर पुढच्या वेळेला जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या माणसाला असं काहीतरी बोलताना the ऐका, word of God is powerful, देवाचं वचन सामर्थ्यवान आहे, I believe it, say. त्याला म्हणा माझा विश्वास आहे. देवाचं वचन सामर्थ्यवान आहे. कसा हालेलुया आमेन आला बघा. The word of God is powerful. अरे देवाचं वचन सामर्थ्यवान आहे म्हणतोय मी. कसा आमेन Say, यायला I हवा? believe it. म्हणा माझा विश्वास आहे. The word of God is powerful. देवाचं वचन सामर्थ्यवान आहे. म्हणा माझा विश्वास आहे. Jesus has made you free. येशूंनी तुम्हाला मोकळं Jesus केलंय. has made you a believer. येशूंनी तुम्हाला बिलीवर केलंय. Jesus has made you a child of God. येशूंनी तुम्हाला देवाचं संतान केलंय. Claim your victory. आपला विजय मागा. Amen. मी विजयी आहे. I hope this blesses you this morning. आणि माझ्याची आशा आहे यातनं तुम्हाला आशीर्वाद मिळेल आज सकाळी. Amen. आमेन. Because कारण the more you start believing, जेवढं जास्त तुम्ही विश्वास ठेवायला लागाल the more you shall see things happen. तेवढं जास्त तुम्हाला गोष्टी घडताना दिसतील. Amen. आमेन. विश्वास ठेवाल ना तर गोष्टी घडताना पण दिसतील. Amen. आमेन.
Because what you see now is nothing. का आत्ताच हे तू बघतोयस ना ते काही नाहीये. There is more to it than meets the eye. डोळ्यांना दिसतं तेवढंच फक्त नसतं, त्याच्या पलीकडेही खूप काही See, असतं. we believe because we see. आपण का विश्वास ठेवतो? दिसतं म्हणून विश्वास ठेवतो. Blessed are those who don't see but believe. न बघताही विश्वास ठेवणारे धन्य आहेत, Amen. त्यांना बिलीवर म्हणतात. God wants us to go higher. देवाची इच्छा आहे जरा वर या. God told John, come up higher. देव योहानाला म्हटला, बेटा थोडा ऊपर आ, Come up higher. थोडा ऊपर आ I जा, want to show you heavenly things. मला तुला स्वर्गीय गोष्टी दाखवायच्या आहेत. Not after his death, मृत्यूनंतर नाही, before his death. मृत्यू अगोदर थोडा ऊपर आ. John, come up higher before your death. योहाना जरा वर ये, तुझ्या मृत्यू अगोदर मला काही गोष्टी तुला दाखवायच्या आहेत. Enjoy some heavenly things. काही स्वर्गीय गोष्टींचा आनंद घे. Praise God. Amen. Come up higher. जरा वर ये, फायर फायटिंग बंद कर तरी थोडं ऊपर आ. We need to move up higher. आपल्यालाही वर यावं लागेल. Say, आमेन. many are just moving horizontally. अनेक लोक मात्र हे असेच चालतायत. Move vertically also. वरही जरा प्रवास करा की. Amen. साईडवेज प्रवास चाललाय नुसता. Say, let us not allow our thinking to be low. आपली विचारसरणी एवढी पण खालच्या दर्जाची Let नको our होऊ thinking देस. be very high. एवढी का खालच्या दर्जाची विचारसरणी करताय? जरा See. विचारसरणी वर आणा. We have to reach the stars. आपल्याला चांदण्यांपर्यंत पोहोचायचंय. We have reached the moon. चंद्रावर तर ऑलरेडी आपण पोहोचलोय. We have to reach the stars. आता चांदण्यांपर्यंत पोहोचायचंय. Earthly man will reach the moon. A heavenly man has to reach the stars. पृथ्वीवरचा माणूस चंद्रावर पोहोचलाय, स्वर्गीय माणूस चांदण्यांवर पोहोचू दे He की. has to move higher. त्याला तर अजून वर जायला He has लागतं. to go up to the heavens. त्याने तर स्वर्गापर्यंत जायला हवंय. Praise God. स्वर्गीय माणसांनी स्वर्गच गाठायला हवं ना. Amen. पृथ्वीच्या माणसांनी चंद्र गाठलं, मग स्वर्गीय माणसं करतात काय? Praise God. स्वर्ग गाठा की. Get higher in your thoughts. विचार जरा ऊपर थोडेसे, Aim higher. थोडस आपले हेतू चांगले करा, Widen your thoughts. निशाणे चांगले साधा, Expand your thoughts. विचार जरा दिल खोल के बडे ख्याल कर, थोडे Expand your vision. दृष्टांत मोठे कर, Expand your dreams. स्वप्नही मोठी. Let it not be limited. आणि सगळं मर्यादित आकसलेलं एवढूच नको. Many times बऱ्याच वेळेला our thoughts are only earthly thoughts. आपले विचार नुसते जगिक असतात. That's why the Lord says, म्हणून प्रभू in the last days, शेवटच्या I दिवसात shall pour out my spirit on all flesh. माझा आत्मा मी सगळ्या मानव जातीवर टाकणार आहे. Your sons and daughters shall prophesy. तुमची मुलं मुली भविष्यवाण्या करणार आहेत. Old shall dream dreams. आणि म्हाताऱ्यांना स्वप्न पडणार Young shall आहे. see visions. तरुणांना दृष्टांत पडणार आहे. Why? There's a lady there who's in trouble there. There's a lady there, please. Bring her. Bring her. Bring her. These तिला are ना- imaginations. या सगळ्या कल्पना आहेत. Say, these are imaginations in your thought life. या सगळ्या विचार सरणीतल्या कल्पना आहेत. Pastor, is there anything more? पास्टर अजून काय आहे का? Much more. अरे खूप काही आहे. We अभी just तो- have started. अजून तर सुरुवात आहे. अभी तो शुरू भी नहीं किया बेटा. We have just reached the moon. आता आपण चंद्रापर्यंत पोहोचलोय. We have to go further. पुढेही जायचंय. Amen. आमेन. Further and further. वर 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 जायचंय. There is more in healings. There is more in miracles. There is more in blessing. आशीर्वादांमध्ये अजून काही बाकी आहे आणि सुटकेमध्ये अजून बरंच काही बाकी आहे. In fact, there is- चमत्कारांमध्ये, आरोग्यामध्ये बाकी आहे. In fact, there is more than healing. There is more than miracles. आरोग्यांपेक्षा चमत्कारांपेक्षाही जास्त बरंच काही आहे. यू वॉन्ट टू टॉप और साइड? Bring her just 1 गेट minute. हर. 1 मिनिट इधर लेकर आओ. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. ला बेटा, Lord, पकडना, ठीक से पकडना बेटा. be free in the name of Jesus. बा खराबा संतो रुखरो संतो रिबा खराबा In the name of Jesus. अंडरांडला खनामा संतो रुखरो बाबा Okay. बाबा. ठीक है. Praise God. लेडीज ओनर्स, God wants us to be the salt of the earth. देवाची इच्छा आहे की आपण पृथ्वीचं मीठ बनावं. God wants us to be the light of the world. देवाची इच्छा आहे या जगाचा आपण प्रकाश बनावं. He wants the church to show to the devil देवाची इच्छा आहे चर्चने जगाला दाखवावं and his angels आणि देवदूत what God did for us and what God can do through us. देवाने आपल्यात काय काय केलंय आणि देव आपल्याद्वारे काय करू शकतो हे जगाला देवदूतांना आपण दाखवायचंय. Let us not limit God. तर देवाला अशा मर्यादा घालू नका. Some limit God. काही लोक देवाला मर्यादा घालतात. Some limit their prayers. काही लोक प्रार्थनांनाही मर्यादा घालतात Their prayers are only for the family. आणि त्यांच्या प्रार्थना इतक्या स्वार्थी ना फक्त Prayers are स्वतःच्या- good.
प्रार्थना त्यांच्या चांगल्या मग but फक्त not just for ourselves. प्रार्थना त्यांच्या चांगल्या आहेत पण फक्त स्वतःसाठी करायच्या आणि स्वतःच्या परिवारासाठी करायच्या असं नसतं बेटा. Every spiritual activity is good, प्रत्येक आध्यात्मिक कृत्य तसं तर चांगलंच but आहे, don't be stationary. पण एकाच जागी संथ नका ना Keep बसू. on moving जरा पुढे जा. in the plan of God, in the देवाच्या vision of योजनेत God, पुढे in the जा. dream of God. देवाच्या दृष्टांतात देवाच्या स्वप्नात जरा पुढे जा. Amen. जागच्या जागी संत बसाल दुर्गंधी येईल. Amen. Amen. When the Bible says, बायबल म्हणतं thy will be done on earth as it is in heaven. तुझे राज्य येवो जगी या स्वर्ग उभा राहो. What is this will of God in heaven? काय स्वर्गात देवाची इच्छा काय आहे? In heaven there is no need of healing. स्वर्गात काय आरोग्याची तर There गरज is नाही. no need of money. स्वर्गात काय पैशाची पण गरज नाही. Is it only हा? healing? मग काय फक्त आरोग्य? Is it only raising up the dead? फक्त मेलेल्यांना जिवंत करणं No. नाही. The will of God in heaven is स्वर्गात देवाची इच्छा अशी आहे, that God wants more children. देवाला अजून खूप मुलं हवी आहेत. देवाला खूप मुलं हवी आहेत. देव म्हणतो मला मुलं द्या, Yes. मुलं दे, मला अजून मुलं पाहिजेत. Let your will be done on earth as it is in heaven. पृथ्वीवरती means तुझी इच्छा पूर्ण हो जशी स्वर्गात. तुझे राज्य ये God wants his word to be spread all over the earth as it is देवाची इच्छा आहे. spread all over the heavens. देवाची इच्छा जसं संपूर्ण स्वर्गात त्याचा शब्द पसरला तसं संपूर्ण भूतलावर त्याचा शब्द पसरावा. Then you can think of healing, think of blessing, think of other things आणि also. मग त्यानंतर तुम्ही आरोग्य आणि आशीर्वाद आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करा. पहिलं डोक्यात हा विचार घ्या की देवाला खूप मुलं हवी आहेत. Amen. मुझे बच्चे पैदा करने पडेंगे, स्पिरिच्युअल बच्चे. Praise God. आमेन. Think upon heaven. जरा स्वर्गाचा विचार करा. Think upon your family. जरा वर या आपल्या परिवाराचा विचार करा. Say, I want to rise in life. तुम्ही म्हणा मला वर यायचंय. When the आयुष्यात. prodigal said, उधळा मुलगा जेव्हा म्हणाला I will rise, की मी वर येणार, his thinking changed. त्याची विचारधारा बदलली. The moment his thinking changed, ज्या क्षणाला त्याची विचारधारा बदलली his condition changed. त्याची अवस्था बदलली. Say, विचार बदलले की अवस्था बदलतेच बेटा. Amen. आणि अवस्था बदलत नसेल तर पहिले विचार बदल ना. Say, what is the will of heaven, Lord? काय स्वर्गाची इच्छा आहे What प्रभूला is your विचार. will, Lord? काय तुझी इच्छा आहे दे बाप्पा. I pray like that. मी तर अशीच प्रार्थना You करतो. said, तू बोललास let your will be done on earth as it is in heaven. We have to की pray. स्वर्गात जशी तुझी इच्छा पूर्ण होते तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करा. तू आम्हाला सांगितलंय. What is your will, Lord? तुझी इच्छा काय Tell आहे? me, lead काय me, आहे? काय? guide me. सांग ना, मला चालव ना, माझ्याशी बोल ना, मला Because सांग ना. heaven runs on another economy. कारण स्वर्ग अगदी वेगळ्याच इकॉनॉमीवर चालतं. It आर्थिक runs with another knowledge. स्वर्ग वेगळ्याच ज्ञानावर चालतं. स्वर्गाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. Heaven is a billion light years from here. आणि स्वर्ग म्हणजे बिलियन लाईट्स अवे इथून आहे लांब. Far advanced in technology and हा. inventions. तुम्ही म्हणता आपण अगदी खूप पुढे आलो तंत्रज्ञानात आणि टेक्नॉलॉजी मध्ये. स्वर्ग आपल्याहून पुढे एक पाऊल. Amen. आमेन. There are people weeping every day to see what the requirement of God is in heaven. काही लोक रोज रडतात स्वर्गात देवाची काय इच्छा आहे, देवाला काय हवं हे जाणण्यामध्ये रोज रडतात काही माणसं. Yes. Oh या God. गोष्टीसाठी काही माणसं रोज रडतात. Many men of God they cry. अनेक देवाचे सेवक याच गोष्टीसाठी रडतात की तुला स्वर्गात काय हवंय, What मला is it, सांग, Lord? मी What करतो is दे it, Lord? बाप्पा. What is it, Lord? काय हवं तुला दे बाप्पा. And Jesus said you have to make that prayer. येशू म्हटले अशी प्रार्थना करा तुम्ही. I mean, blindly you cannot make. You have to ask what your will is, oh God, in heaven. Tell अंध्यासारखे me. बाण नसतात ना सोडायचे. देवाला विचारायचं तुला काय हवंय, तशी मी प्रार्थना करतो. बोल तुझे क्या चाहिए मैं करूंगा. Because my mind is not broad like your mind, Lord. कारण माझं मन तुझ्या एवढं विशाल नाहीये दे बाप्पा. I don't know मला बरंच काही कळत नाही. the requirement of heaven. आणि स्वर्गात काय गरज आहे, स्वर्गाला काय हवंय मला माहित Why नाही. you want earth to be like heaven, आणि Lord? पृथ्वी तुला स्वर्गासारखी काय करायची आहे मला माहित नाही. Because God said, कारण ते बोललाय my thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाही, My ways are not your ways. माझे मार्ग तुझे मार्ग नाही. As the heaven is higher than the earth, जसं पृथ्वीपासून स्वर्ग उंच आहे so my ways and my thoughts are higher than your ways and thoughts. तसे माझे मार्ग आणि माझे विचार तुझ्या मार्गांपेक्षा आणि विचारांपेक्षा उंच आहेत असं देव बोललाय. And God says, I want my thoughts should be aligned. आणि देव बोललाय की माझे विचार जुळले पाहिजेत. And you should align your thought with my thought. माझे विचार तुझ्या विचारांशी, तुझे विचार माझ्या विचारांशी तू जुळवून घेतले पाहिजे. Amen. Amen. Say, it's not just miracles, it's not just healings. फक्त चमत्कार आणि आरोग्य नाही रे बाबा. We want people to be saved. आपली इच्छा आहे लोकांचं तारण झालं पाहिजे. People have to be saved. लोकांचं तारण झालं पाहिजे. Because Bible says कारण बायबल there म्हणतं is much more rejoicing in heaven over one repentant sinner. एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात फार मोठा
आनंद than आहे over 99 just men. 99 न्यायी माणसांपेक्षाही जास्त आनंद एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात आहे. You should know what rejoices the heart of God. तुला कळलं पाहिजे बाय नाऊ देवाचे हृदय कुठल्या गोष्टीमुळे आनंदी होतं. One of the things that God told me that rejoices him is to save the souls. आणि एक गोष्ट देवाने जी मला सांगितली की काय केल्यानं देवाच्या हृदयाला आनंद मिळतो ते म्हणजे देव मला म्हणाला आत्मेतार मला आनंद मिळतो. Yes. लोकांना माझ्याकडे आण मला आनंद मिळतो. Because कारण Jesus had paid a heavy price for the world. येशूंनी फार मोठी किंमत मोजली अख्ख्या जगासाठी. This is Heavy not- price. फार मोठी किंमत मोजली. दिस इज नॉट अ टाइम पास हॅपनिंग माय डिअर चाइल्ड. दिस इज अ सिरियस अफेअर. Though many miracles have been performed, many healings have been performed, जरी अनेक चमत्कार झाले अनेक आरोग्य झाली हे बरे झाले ते बरे झाले still we see perversion more and more on this earth. तरी सुद्धा आपण बघतोय की पृथ्वीवरती किती अमंगळपणा वाढतोय. Why? का? Because sometimes healings don't change people. कारण कधी कधी आरोग्य मिळवून लोक बदलत नाहीत ना. माणसाचं हृदय धष्टपुष्ट होऊन बदलत नाही. But preaching of the gospel will change them. शुभवर्तमान गाजवल्याने माणसाचं हृदय बदलतं. सुवार्ता बोला तर त्याचं हृदय बदलेल. Bible says, go and make disciples of all nations. बायबल म्हणतं ना जाऊन सगळ्या देशांचे शिष्य बनवा. That's what Jesus said. असं येशू म्हणाले सगळ्या देशांचे शिष्य बनवा. देवाला धन्यवाद. We need another kind of wisdom. वेगळ्याच पद्धतीचं ज्ञान गरजेचं आहे See, आपल्याला. the earthly wisdom is not letting us know the requirement of God. पण काय होतं जगी ज्ञान आपल्याला देवाला काय हवंय ते कळूच देत नाही. The spirit of the world is not letting us know what is important and what is not important. जगाचा आत्मा आपल्याला कळूच देत नाही की देवासाठी काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाहीये. Say, and we are carried by the spirit of the world. आणि जगाच्या आत्म्याद्वारे चालणारे आपण कोणतं म्हणे बिलीवर. Amen. Amen. We can make the whole world well by our prayers. आपल्या प्रार्थनेद्वारे संपूर्ण जगाला आपण We आरोग्यवान can करू make the शकतो. whole world rich by our prayers. आपल्या प्रार्थनेद्वारे अख्ख्या जगाला तसं तर आपण धनवान करू We शकतो. can deliver the whole world from the devil's power. आणि अख्ख्या जगाला आपल्या प्रार्थनेद्वारे सैतानाच्या पंजातनं आपण सोडवू Yet शकतो. that will not be the full plan of God for humans. तरी सुद्धा मानव जातीसाठी असलेली देवाची संपूर्ण योजना नाही ना बेटा. The will of God is to save mankind. देवाची इच्छा एकच आहे मला अजून मुलं दे. मानव जात It तारणाकडे all आण. revolves around one thing. हे एकाच गोष्टीवर सगळं गोल गोल फिरतं. Salvation of the तारण lost souls. तारण हरवलेल्या लोकांचं तारण. People have to be delivered लोकांना सुटका मिळायला in their हवी. soul. लोकांचे जीव सुटका पावले They पाहिजे. have to be born again. लोकांचा नवीन जन्म झाला And पाहिजे. Lazarus, even in all his sickness where the dogs are licking his wounds, is okay. लाजर अख्ख्या आजाराने भरलेला एवढे आजार एवढे गळवे की कुत्री येऊन त्याच्या फोडांना चाटताय तसाही लाजर चालतो. The ठीक है. soul is important. ठीक है वैसा भी बंदा चल जाएगा. त्याचा जीव महत्वाचा आहे. See? Because कारण- when he died, the angels carried him. तो गळव्यांनी भरलेला लाजर मेला. मयत करायला देवदूत आले. Amen. Amen. I mean, they will go to heaven. स्वर्गात जाणार ते लोक. Are बाहेर you getting अशक्त it? दिसलो तरी चालतं बेटा. आतून दांडगे पाहिजे आपण. All the things that we see in the world, ज्या सगळ्या गोष्टी all the आपल्याला entertainment, all the programs, अलीकडे जे काही जगात आपल्याला बघायला मिळतं मनोरंजनाचे it कार्यक्रम is बघायला all मिळतात. making our minds more and more into bondage. त्या सगळ्या मनोरंजनातनं आणि करमणुकीतनं आपली मन अजून बंधनात 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 चालली. Only the Bible reveals what is important. फक्त बायबलच आपल्याला प्रगट करतं की महत्वाचं काय आहे. The social media, सोशल मीडिया the secular songs, आणि जगातली सगळी the गाणी secular movies, जगातले सगळे चित्रपट every media apps, आणि मीडियावर असलेले सगळे ऍप्स they are all designed at times to corrupt the mind more further. आणि कधी कधी हे सगळं अशासाठीच रचलेलं असतं की माणसाचं मन यातून अजून अभद्र घाणेरडं आणि अपवित्र व्हावं. They take you away, far away from God's plan. या गोष्टी तुला देवाच्या योजनेपासून फार लांब नेतायत हे तू The- कधीतरी समजून घे. These apps don't respect हे you. ऍप्स हे सगळे सोशल मीडियावरचे ऍप्स तुझा आदर करत नाहीत. They don't want what God wants. from आणि you. देवाला जे हवंय ते त्या ऍप्सना नकोय. ते तुला भलत सलत I करायला mean, शिकवतील. they did not come in this world with 100 days fasting and prayer. आणि हे सगळे ऍप्स काय जगामध्ये 100 दिवसाचा उपास प्रार्थना करून आलेले नाही. No, it's all the wisdom of Cain and his family Oh. that has created all these हे apps. सगळं कायनाचं आणि कायनाच्या परिवाराचं ज्ञान आहे ज्यांच्यातनं हे सगळे अलीकडचे ऍप्स
सो कॉल्ड ऍप्स जन्माला So आले. all those entertainment, the movies and what you see, तर the जी soap काही- operas have not come out with prayer and fasting on the knees. तर जी काही करमणूक तुम्ही टीव्हीवर सोशल मीडियावर बघता, मनोरंजनाचे कार्यक्रम बघता, मालिका बघता, ते काय 100 दिवसाचे उपास प्रार्थना करून लिहिलेल्या मालिका नाही आहेत. See, the reality shows, the big boss. वास्तविकतेचे शो, रियालिटी शो, द बिग बॉस. हु इज द बिग बॉस? All गॉट of ओनली वन it did बॉस. not come out of fasting and हे prayer. सगळं प्रार्थना उपास करून आलेलं नाहीये. No. नाही 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 नाही. Those who want to be crorpatis and come and करोडपती कोणाला बनायचंय? it's not come through prayers, हे काही 100 दिवसाच्या उपास प्रार्थनेतनं बाहेर पडलेले कार्यक्रम नाहीये. but the life that is saved, पण जे जीवन तारणाकडे people who are saved, ज्या लोकांचं तारण people who झालंय, are taken to heaven, ज्या लोकांना आपण स्वर्गात they have नेतोय, come out of much fasting and prayer and kneeling down ते and भरपूर tears. साऱ्या प्रार्थनेतनं आणि उपास करण्यातनं आणि गुडघे टेकण्यातनं बाहेर आलेलं उत्पादन आहे. Yes. हो हो, हो. People have spent hours. लोकांनी तासोन तास Somebody प्रार्थना has prayed for you, that's why you are saved. कोणीतरी आयुष्य झिजवलंय चंदनासारखं म्हणून तू चर्च मध्ये बसला Somebody has preached to you, that's why you are saved. कोणीतरी तुला स्वार्था सांगितली म्हणून तुझं तारण झालंय ना. The world is taking away the truth, आज जग सत्य घेऊन चाललं and people are ready to buy the lie. आणि लोक खोटेपणा विकत घ्यायलाही तयार होतात. They are not ready to take the truth free. आज सत्य लोकांना फुकट सुद्धा नकोय आणि खोटेपणा पैसा देऊन विकत घेऊन येतात डोक्याला ताप. Today, if I start a reality show, आज जर मी एखादा रिअलिटी शो सुरू केला who wants to be a scripture mania? की कोणाला स्क्रिप्चर मान्य बनायचं आहे, Who will join? कोण येणार ह्याच्यामध्ये, Like, kaun banega crorepati? कोण बनेगा करोडपती सारखा एक पॅटर्न करून Come, समजा की I या will ask you scripture मी verses. तुम्हाला शास्त्रवचन विचारीन, आपण शास्त्रातला एक खेळ खेळूया. आपण बायबल That मधल्या if you वचनांचा have एक खेळ. all the right answers, you will become a crorepati. आणि तुम्ही जर सगळी बरोबर उत्तरं बायबल मधली दिली तर तुम्ही करोडपती व्हाल. How many people will be reading the Bible from today? किती लोक आजपासून बायबल वाचतील माहितीये का? Hundreds and thousands. शेकडो आणि हजारो लोक आजपासून बायबल वाचतील की करोडपती तो बननाही आहे. Say, from Genesis to Revelation, they'll be reading. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत वाचतील. Who knows? Peter sitting there will ask what questions. काय माहिती पीटर साहेब तिथे बसून हॉट सीट पे क्या पूछा जाएगा. But still, पण तरी it will not bring you salvation. त्यातनं तारण नाही मिळणार बेटा. Mugging up the scriptures will not get you हे salvation. पण एक आहे ना, शास्त्रवचन तोंडपाठ करून पोपटपंची करून तारण नाही मिळत. Because people will be going to become crorpatis, कारण लोक बनायला करोडपती बनायला जातील, not to get salvation. तारण मिळवायला नाही जाणार लोक. Preaching the gospel स्वार्थ गाजवणे is the foundation of हा it पाया all. आहे, मोक्षाचा पाया आहे स्वार्थ गाजवणे. Amen. मोक्षाचा पाया आहे स्वार्थ गाजवणे. All the apps will never bring you close to God. हे सगळे सोशल मीडियावरचे ऍप्स तुम्हाला देवाच्या जवळ बिवळ काय आणणार नाही. They are restructuring the mindset ते उलटपक्षी to तुमच्या become more worldly. उलटपक्षी तुमच्या मनाला अजून जगीक आणि भन्नाट करण्यामागे लागलेत ते And लोक. they are trying to enter the believer's mind आणि also. बिलियन लोकांच्या मनात पण घुसतात अलीकडे. Here we are preaching the gospel, somebody's phone Oh. rings, he's out. इथं आम्ही सुवार्ता वाजवतो, इतके झिजून झिजून एक फोन वाजला की लोक उठून चक्क बाहेर जात आहेत. Amen. देवाला धन्यवाद. We नाही have द्यावे to लागत. rise and take over. आपण उठून आता ताबा घेतला पाहिजे. Praise God, देवाला take over. ताबा घ्या ना. By the spiritual strength of God. देवाच्या आध्यात्मिक शक्तीनं ताबा घ्या की. Amen. देवाला धन्यवाद. What will happen if people come out with all such movies of Christ, of Moses, of Abraham, येशू ख्रिस्ताचे, मोशेचे, अब्रामाचे सगळे पिक्चर जो लोकांनी काढायला सुरुवात केली and तर all काय? other movies are closed down? What आणि will happen? बाकीचे सगळे चित्रपट बंद झाले तर काय होईल? काहींना हार्ट अटॅक येईल. इतना एंटरटेनमेंट था, सारा ही बंद हो गया. Amen. आमीन. See, there are wise heads. हुशार डोकी खूप आहेत ना. Bill Gates is there. हा, You शहाणी, know, हुशार, Tesla is there. ज्ञानी, And Google डोकी, is there. बिल गेट्स आहे, टेस्ला आहे. But where Google will you आहे. get salvation word like this? पण तारण हा शब्द कुठे मिळणार तुम्हाला? तारणासारखा शब्द कुठे मिळणार आहे? Say, how many people of these wise heads have used their wisdom for the glory of God? या शहाण्या डोक्याच्या लोकांनी त्यांचं शहाणपण देवाच्या गौरवाला किती वापरलंय? How do you want to be remembered on this earth? तुम्हाला या भूतलावरती तुमची आठवण कशामुळे व्हायला हवी आहे? Like Tesla? टेस्ला Or like a woman of prayer? का प्रार्थनेची बाई? A man of prayer? प्रार्थनेचा पुरुष म्हणून आठवण व्हायला हवी A आपण man who गेल्यानंतर. preaches? सुवर्तमान गाजवणारा, उपदेश करणारा माणूस म्हणून आपली आठवण सगळ्यांना राहावी. Amen. त्याच्याकडे टेस्ला होती म्हणून व्हावी. Like a person who went from village to preach. गावोगावी the gospel. सुवार्ता सांगायला गेलेला माणूस म्हणून आठवण व्हावी.
काय मर्सिडीज मध्ये फिरायचे म्हणून People आठवडा- will forget. लोकांचं काय लोक एवी आणि तेवी विसरतात But- पण Jesus going about from one village to the other village, preaching the gospel in Samaria to that woman is stored here for 2000 years. येशू गावोगावी सुवार्ता सांगत फिरले. शोमरोन गावामध्ये त्या बाईला येशूंनी सुवार्ता सांगितली. हे 2000 वर्षांपूर्वीपासून इथे लिहून ठेवलंय. Praise God. देवाला धन्यवाद. What you do for God, तुम्ही देवासाठी जे कराल ना Stays. ते राहतं, it will never go away. ते नाही जाणार. Amen. देवासाठी केलेलं राहतं, ते जात नाही. Amen. आमेन. Think big. मोठे विचार करा. Think down 100 years from now on. आतापासून पुढे 100 वर्षांचा Think विचार करा. 1000 years from now on. आतापासून पुढे 1000 वर्षांचा विचार करा. Yes, you हो will करा. still be living after 1000 years. विचार करा. Because you will still be living after 1000 कारण years, 1000 I said. वर्षांनंतर सुद्धा तुम्ही जगणार आहात. Amen. आमेन. So think big. तर मोठे विचार Think करा. long. लांब विचार करा. Some people say, काही लोक म्हणतात by 2050 I won't survive. 2050 पर्यंत मी तर काही जगणार नाही. Finished. Then your Huh? work only is finished. अशांनी आतापासूनच अखेर घेतली तर चालतंय. Amen. कारण तुमचे विचारच असे झालेले आहेत. Say, from the day I was saved, that was only one thought in my mind, how बघा, to save souls. ज्या दिवशी माझं तारण झालं ना त्या दिवसापासून या एका विचाराने पछाडलेला मी माणूस आहे की लोकांना कसं तारायचं. Say, sometimes God puts it in your mind. कधी कधी देव आपल्या मनात टाकतो You need to continue feeding on what God puts in your आणि mind. देव जे मनात टाकतो ना त्याला आपण अजून खाद्यासारखं वापरायचं. Amen. Amen. But I will do it. की मी करणार. Lord, I will do it. देव माझ्याशी I बोललेला आहे want मी it, Lord. करणार. देव Be म्हणतो, like मी that करणार. persistent woman. त्या चिकाटी असलेल्या बाईसारखे बना. Every day going to the judge. रोज त्या न्यायाधीशाकडे ती बाई Give me जायची. justice. मला न्याय द्या. Give me justice. मला न्याय Give me द्या. justice. हमारी मांगी पुरे करो, न्याय करो, न्याय करो. Amen. आमेन. Go on saying it. असं बोलतच Be जायचं. consistent. चिकाटी दाखवा थोडी. Amen. तत्पर राहा जरा. 30 plus years I've been consistent. 30 आणि अधिक वर्ष मी एवढा तत्पर आणि चिकाटी बाळगून Thinking about the ministry, thinking सेवेचा about विचार, salvation. मिनिस्ट्रीचा विचार, लोकांच्या तारणाचा विचार. Keeps on popping on my head. माझ्या डोक्यामध्ये ह्याच्या पलीकडे दुसरं काही येत नाही. Amen. आमेन. If it is there in the front of my mind, it is there behind my mind, it's at the side of my mind. माझ्या डोक्यापुढे तोच विचार, डोक्यामागे तोच विचार, डोक्याच्या कडेलाही तोच विचार. Amen. आमेन. Full mind is thinking on it. माझं मन फक्त याच विचारांमध्ये असतं. How to save souls. लोकांचं तारण कसं How करायचं, people will come to know the truth. लोकांना सत्य कसं कळेल हे बघा. I sometimes tell Jesus, कधी कधी मी येशूंना म्हणतो you did so much तू एवढं केलंस and the world does not know. आणि जगाला माहित पण नाहीये. How sad. किती दुःखाची बाब. Do something. काहीतरी करा ना. You did so much. तू एवढं You केलं, died for us on the cross. आमच्यासाठी वधस्तंभावर तू मेला. Amen. Amen. Why don't you do something? का नाही तू काहीतरी करत दे बापा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Position your mind for success. तर स्वतःची मन जरा यशासाठी तयार करा. Position your mind for success. स्वतःचं मन यशासाठी तयार करा. Position your mind for a bright future. आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपलं मन तयार करा. Position your mind for a good health. चांगल्या तब्येतीकडे, चांगल्या आरोग्याकडे मन तयार करा. Yes. Position your mind now. मनाची तयारी करा बेटा. Now is your time. आत्ताची वेळ आहे. Don't give up. हार मानू नका. You are not so old to तुम्ही give काय up. एवढे म्हातारे झालाय का हार मानायला. No, no. हार नाही मानायची. You are young. आणि जरी म्हातार असलो तरी काय आपण अजून जवान आहे. दिलसे तो यंग आहे आपण. Amen. हालेलुया. If you give up, God gives up. तुम्ही हार मानली तर देवही हार मानणार. मग See, God does everything as you do. देव ना आपण जसं करतो तसं सगळं करतो. Praise God. तू करशील तसं देव करेल. Let your thinking change from तुझे today. विचार आजपासून बदल. Are you going to change your thinking? तुझे विचार बदलणार का आजपासून. Let not the devil speak to you. सैतानाला तुझ्याशी बोलू नको देऊ. Yes. Many people lose their mind. Many people lose their mind. अनेक लोकांचं मन चालत नाही. You know, one man had come on एक- Saturday meeting, शनिवारच्या सभेला एक माणूस आला होता. 35 years old. 30-35 वर्षाचा असेल. Both his arms were cut. दोन्ही हात त्याचे कापलेले होते. No. He या, had, या. he had no peace. शांती नाही त्या माणसाला. And in his mind, आणि त्याच्या मनात he was hearing voices. त्याला असे आवाज ऐकू यायचे. You want peace? तुला शांती हवी आहे. Do one thing. एक काम कर. Keep your hand on the railway track. तुझे हात रेल्वे ट्रॅकवर ठेव म्हणे. रेल्वेच्या रुळांवर हात ठेव. When you give up your two hands, 2 हात तू दिले ना
100% you will have peace. तुला 100% शांती मिळेल म्हणे. Yes, he was brought here on the stage. आणि Remember? त्याला इथे स्टेजवर आणलेलं आठवतं? येस, आय रिमेंबर. Healthy young man. एकदम असं आरोग्यवान जवान मुलगा, No harms. पण हात नाही दोन्ही. Why? का? Of the mind. मनाचा खेळ. Don't lose your body because of your foolish mind. तुझ्या मूर्ख मनामुळे शरीर कशाला गमवतो? Yes. हा? It's not the fault of the body. शरीराची चूक नाहीये. Mind. मन What is going in your mind? तुझ्या मनात काय आहे? What is the devil talking to you? काय बोलतोय सैतान तुझ्या मनात? एक्झॅक्टली काय चाललंय? That's why every day म्हणून रोज take authority अधिकार घ्या and say, I bind you, you devil. आणि त्या सैतानाला म्हणा, माझ्या मनातनं मी तुला हकलते. Don't give me wrong things in my मला mind. चुकीचे विचार देऊ नको. See, the devil has the access in your mind. बघा, सैतानाकडे ऍक्सेस आहे तुमच्या मनात घुसायचा. That's why Jesus looked at Peter and said, म्हणून येशू पेत्राकडे बघून म्हणाले, Get behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. You don't savor the things of God, देवाच्या गोष्टी तुला आवडत नाहीये but you savor the things of man. आणि माणसाच्या गोष्टींकडे तू लक्ष देतोय. माझ्या मागे हो. Amen. आमेन. See, I have been driving the demons for 30 years. 30 वर्ष, गेली 30 वर्ष मी लोकांच्या अंगात आलेली भूत म्हणजे सैतान And हकलतोय. you think so the devil will not be troubling me? आणि तुम्हाला असं वाटतं सैतान मला त्रास देत नसेल, But I don't give place to him. पण मी नाही जागा देत सैतानाला. You don't have to. नाही जागा द्यायची. Paul says, पॉल म्हणतो, I have fought with dogs. मी कुत्र्यांशी भांडलोय. Who are these dogs? कोण आहे ती कुत्री रे? पॉल म्हणतो, मी कुत्र्यांशी झगडा केलाय. कोण आहे ती? Who are David these said, dogs? I fought with the bulls of Bashan. दावीद म्हणतो, मी बाशानाच्या बैलांशी झगडलोय. कोण These आहे ते are बैल? evil powers. किती हे सामर्थ्यांशी झगड. These are evil powers. दुरात्म्यांचं You have सामर्थ्य. to fight it out every day. रोज लढाई करावी Let लागते him बेटा. not defeat you. त्याला पराजयी नका करू देऊ स्वतःला. Amen. आमेन. Any little thought comes, say, I bind you in Jesus' name. छोटाही विचार आला ना असा सैतानाकडचा वाईट घाणेरडा, लगेच म्हणायचं येशूच्या नावात मी तुला बांधते, सोड मला. You have the authority. तुझ्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. Let's take some worship song. आराधनेचं गीत घ्या काहीतरी. Let your mind be flooded with songs, मन, with praises, with the word of God. तुझं मन देवाच्या गाण्यांनी, देवाच्या शब्दांनी भरून जाऊ. Amen. Come. आमेन. सोचो कुछ, होठों कुछ, ख्यालों कुछ, है यीशु. सोचो कुछ, होठों कुछ, ख्यालों कुछ, है यीशु. छू मुझे छू प्यारे यीशु. ओ हो छू मुझे छू प्यारे यीशु. छू मुझे छू खुदा मुझे छू. छू मुझे छू खुदा मुझे छू. मेरी जाको मेरी रूह को मेरे बदन को छू. मेरी जाको मेरी रूह को मेरे बदन को छू. Yes, Lord. Thank you. हो छू Touch our lives, Lord. मुझे Touch our minds, oh Father. प्यारे Heal our minds. Heal our thoughts. छू मुझे छू प्यारे यीशु. ले मुझे ले हालेलुया. प्यारे यीशु. मारा बाबा मारा बाबा. ले मुझे ले प्यारे
How is your mind? तुझी मानसिक अवस्था कशी आहे जरा मला सांग. काय चाललंय तुझ्या I मनात? pray that you may prosper in all things, even as your soul and your mind prosper. तुझा जीव आणि तुझं मन समृद्ध होत आहे तसं तू सगळ्या गोष्टी समृद्ध व्हावं अशी माझी प्रार्थना आहे. Let your mind prosper. आपलं मन समृद्ध कर. How is your thought life? तुझी विचारधारा कशी आहे? Is your mind sick? तुझं मन आजारी आहे? Then your whole body will be sick. मन आजारी तर संपूर्ण शरीर आजारी पडेल. काय चाललंय नेमकं तुझ्या मनात? Your body goes where your mind goes. मन said Joyce जाईल तिथं Meyer. शरीर जाईल. हं? तुझं मन जाईल तिथं शरीर जाईल. Fill your mind with good thoughts. चांगल्या विचारांनी आपलं मन भर. Fill your mind with healing thoughts. आरोग्याच्या विचारांनी मन भर. One suggestion I will give you. एक सल्ला मी तुम्हा लोकांना देतो. Every day pray and read the Bible. रोज बायबल वाचा आणि प्रार्थना करा. These two things never miss. या दोन गोष्टी कधी चुकवू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे. No, but I know the Bible story of Moses. नाही नाही मला बायबल माहिती आहे. मोशेची स्टोरी माहिती आहे. It's not a story book. ती स्टोरी नाहीये. It is life. हे गोष्टींचं पुस्तक It नाहीये. is food. हे जीवन आहे. हे अन्न आहे. It is manna from heaven. हा स्वर्गातला मान्ना आहे. A story book you can read once. गोष्टीचं पुस्तक एकदा वाचलं तर चालतं. You know the hero and you know the villain also. आणि गोष्टीचं पुस्तक एकदा वाचून आपल्याला हिरो हिरोईन विलन सगळे कळतात. And the heroine. हिरोईन पण Everything. कळते. हिरो But हिरोईन Bible विलन. is not a story book. पण बायबल गोष्टीचं पुस्तक नाही ना बेटा. Even if you know the story, जरी तुला गोष्ट ठाऊक असली that is food for you. तरी तुझं ते आध्यात्मिक अन्न आहे. Not a story book for you. ते तुझ्यासाठी गोष्टीचं पुस्तक The नाहीये. more you read, जेवढं जास्त तू वचन वाचशील the more stronger you become. तेवढं from तू the बलवान inside. होशील. आतून बलवान. आतून Everybody बलवान. should have his own personal study, personal Bible. प्रत्येकाकडे स्वतःच एक बायबल असायला पाहिजे आणि स्वतः ते बायबल वाचून त्याचा अभ्यास प्रत्येकाने करायला Each पाहिजे. one should read his own Bible. प्रत्येकाने आपलं बायबल वाचायला पाहिजे स्वतःच Every day. रोज. See the change. आणि मग बदल बघा. See how your mind will be flooded तुमची with मनं कशी confidence and bubbling with joy and peace विश्वासाने and happiness. आनंदाने शांतीने खुशीने भरभरून वाहतील मन. If there are people here जर काही लोक इथे असे with असतील a sick mind, ज्यांची मन आजारी आहेत I will pray for them. Sick mind. त्या आजारी मनांसाठी मी आज प्रार्थना करीन. That you are feeling that you are very low in your की mind. तुम्हाला तुमच्या मनात एकदम खालावल्यासारखं वाटतंय. Like you feel like dying. असं वाटतं की मला मरायचंय. You feel that you will never come out. असं वाटतंय की मी नाही Of या your trouble. जंजाळातनं बाहेर Or पडणार. I will never come up in life. आणि नाही मी आयुष्यात कधी वर येणारच नाही. My things will never change. नाही माझ्या गोष्टी कधीच नाही बदलणार. I mean, you are always talking negative. आणि नेहमी तुम्ही जर नकारात्मक बोलताय. It's not going to happen. नाही होणार, असं नाही होणार, असं नाही होणार. It's finished with me. झालं झालं आता संपलं, खलास झालो. ही आजारी मन आहेत बरं काही सगळी. Yes, and you are saying I want to die. आणि तुम्ही मग म्हणता मला आता मरायचंच आहे, मला जगायचंच नाहीये. When will I मी die? कधी मरणार आहे? It's all over. सगळं संपलंय आता. And there is no joy. आता आनंदच राहिला There is no नाही. peace. आता शांतीच राहिली If नाही. you are living in आणि isolation, तुम्ही जर एकटे राहत असाल, never grooming yourself, स्वतःला नीट नेटकं स्वच्छ ठेवत never नसाल, taking care of yourself, स्वतःला सांभाळत नसाल, that spark is gone. तुमच्यातली ती चमक गेली That आहे, energy is gone. ती ऊर्जा गेली That आहे, peace is gone. शांती गेली आहे, That joy is gone. आनंद गेलाय. Don't want to rise up and go to work. उठून कामाला जायची इच्छा होत नाही. See, these things are because of your mind. या गोष्टी तुझं मन आजारी आहे म्हणून होतात बरं का. Yes, fear, भीती वाटते, restlessness. अशांत वाटतं, Sometimes you cannot live alone. कधी कधी एकटं राहायची इच्छा होत नाही, भीती Sometimes वाटते. you feel like living alone. कधी कधी एकटंच राहायची इच्छा होते की मला आता कोणी नको, मला एकटं सोडा. You cannot put off the light and sleep. आणि लाईट विझवून झोपता येत नाही. That fear grips you. भीती वाटते अंधाराची. Will I die? मी मरणार का काय? See, these things will come on and off. I'm बघा. not saying it may not come. ऑन अँड ऑफ या गोष्टी येत राहणार. या But if गोष्टी it is continuously पण जर troubling you, सारख्या या गोष्टी तुझ्या डोक्यात त्रास द्यायला लागल्या that deliverance is necessary. तर तुला सुटकेची गरज आहे. Today I'm going to pray for आज मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार you in a आहे. special way. खास रीतीनं तुझ्यासाठी प्रार्थना करणार Amen. आहे. देवाला And then after this, आणि त्यानंतर you keep praying for yourself. तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करत Start राहा. reading, start वचन praying. वाचा, प्रार्थना करा. Amen. आमेन. Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, And if you are not a believer, आणि तुम्ही जर बिलीवर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे नसाल you still don't know Jesus, आणि तुम्हाला येशू माहितीच नाहीये, then you have to open your heart for Jesus. तर पहिलं तर तुम्हाला तुमचं हृदय येशूसाठी उघडावं Then लागेल. all these things will happen. त्यानंतर मी जे म्हटलोय ते सगळं होईल. So first I will make a surrender prayer. तर पहिलं एक मी समर्पणाची प्रार्थना करतो. Say, loving Heavenly Father, म्हणा माझ्या मागून, माझ्या स्वर्गीय प्रेमळ बापा,
I come to you मी तुझ्याजवळ येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Please forgive me. मला कृपया क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धु. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I believe माझा विश्वास you आहे are my savior. तू माझा तारणार You आहेस. came on this earth तू या जगामध्ये आलास for my sins. माझ्या पापांसाठी. I thank you. मी तुझे आभार You मानतो. died for me. तू माझ्यासाठी मरण I पावलास. believe in you. माझा तुझ्यावर I विश्वास आहे. believe in your माझा salvation. तुझ्या तारणावर I विश्वास आहे. accept Jesus as मी my येशूंना Lord. माझा तारणारा आणि as प्रभू my म्हणून Savior. स्वीकारतो. येशूंना I open my heart for him. माझं हृदय मी येशूंसाठी उघडतो. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Take your residence. तुझी जागा माझ्या हृदयात my घे. heart. माझ्या हृदयात तुझी जागा घे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Praise God, you are born देवाला again. धन्यवाद तुमचा नवीन जन्म झाला. Now I will pray. आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. Lord, प्रभू, these are the many people. हे लोक इथे समोर आलेत. The devil is playing havoc in people's minds. सैतान या लोकांच्या मनात धुमाकूळ घालतोय. He's putting fear in some. भीती घालतोय काही लोकांमध्ये. He's putting doubt in some. शंका घालतोय काही लोकांमध्ये. He's putting that death thought in some. मृत्यूचा विचार घालतोय काही Some लोकांमध्ये. are feeling to give up. काही लोकांना हार मानावीशी वाटते. Some want to give up right now. काही लोकांना आता लगेच हार मानायची आहे. And some are fed up. काही लोक कंटाळलेत आयुष्याला. It's all in the mind. हे सगळं मनातला खेळ आहे. It's all in the mind. मनात गोंधळ चाललाय. Right now, आता या I वेळेला take मी authority अधिकार घेतो and I command you, आणि you आज्ञा devil, करतो या सैतानाला who is playing havoc in the जो people's minds. धुमाकूळ घालतोय लोकांच्या I मनात. command you in the name of तुला मी Jesus. येशूंच्या नावात Leave. आज्ञा करतो. सोड. Leave the people's minds सोड in या Jesus' लोकांची name. मनं येशूंच्या Leave नावात. their minds in Jesus' सोड या name. लोकांची मनं Leave. येशूंच्या नावात. Get सोड. behind me, Satan. माझ्या मागे हो सैताना. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave their minds. त्यांची मनं सोड. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. See, येशूंच्या नावात. your mind is being freed now बघा, in तुमचं Jesus' मन name. आता येशूंच्या नावात मोकळं That होत आहे. heaviness is leaving you. ते ओझं निघून जात That आहे. fear is leaving ती you. भीती निघून जात That आहे. doubt is leaving you. शंका निघून जात आहे. That giving up nature is leaving हार you. मानायची वृत्ती जात आहे. That sorrow is leaving you. दुःख निघून जात That आहे. pain is leaving you. वेदना निघून जात आहेत. In Jesus' name. करो येशूंच्या That नावात. evil is leaving you. ते अरिष्ट ती दुष्टाई निघून जात आहे. The bad dreams that you're getting. वाईट स्वप्न जी तुला पडतात. The dream of death. मृत्यूचं स्वप्न Or dream of snake. किंवा सापांचं Or dream स्वप्न of scorpion. किंवा विंचवांचं स्वप्न All this will stop from today in हे Jesus' सगळं name. आजपासून येशूंच्या नावात In the थांबेल. name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave your hand, you सोड devil. तुझा हात सैताना या In लोकांवर. Jesus' name. येशूच्या Come on, नावात. you also say. चला तुम्ही पण Leave बोला. my mind, you devil. म्हणा सैताना माझं मन सोड. In the name of Jesus. सोड माझं मन In the येशूच्या name of Jesus. नावात. येशूच्या नावात. I have to be free in Jesus' name. मला मोकळं झालंच पाहिजे And येशूच्या I am नावात. free in the name of आणि मी Jesus. मोकळी झाली आहे येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. From today, आजपासून you should be joyful. तुम्ही आनंदी राहायला You हवं. should rejoice in the Lord. तुम्ही प्रभूत आनंद You करायला should sing हवा. psalms. तुम्ही स्तोत्र गायला You हवी. should sing hymns. तुम्ही प्रभूची गाणी You गायला should be हवी. confident. विश्वासाने भरायला Your हवं. body will help you if your mind helps you. मनाने मदत केली तर तुझं शरीर पण तुला मदत करेल. Your body is as strong as your mind is strong. जेवढं तुझं मन खंबीर तेवढंच तुझं शरीर खंबीर. If your mind is weak, your body will be weak. मन कमजोर तर शरीर पण कमजोर. Take healing in your mind first. पहिलं मानसिक आरोग्य स्वीकार. Then the healing will flow in your body. मग तुझ्या शरीरात आरोग्य वाहील. Your situation will change तुझी tonight. परिस्थिती आज बदलेल. In this morning in Jesus' आज name. सकाळी तुझी परिस्थिती येशूंच्या नावात बदलेल. Because your mind has changed. कारण तुझं मन बदललंय. You have the mind of Christ. आता ख्रिस्ताचं मन तुझ्यात आलंय. Say thank you, Jesus. म्हणा Come on, धन्यवाद. say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Let that black cloud go in Jesus' name. तो काळा ढग निघून जाऊ दे माझ्यावरून Let येशूच्या that नावात. black cloud that was following you like a shadow go in Jesus' name. तो सावली सारखा तुझ्या मागे येणारा काळा ढग येशूच्या नावात निघून जाऊ दे. धन्यवाद येशू. Be धन्यवाद. free in Jesus' name. मोकळे व्हा येशूच्या नावात. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come on, say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Your mind will be now free. आता तुमचं मन मोकळं होईल. Free to do what God has called you to do. देवाने तुला जे करायला पाचारलंय ते करायला आता मन मोकळं होईल. Now start rejoicing. आता आनंद करायला Start सुरुवात singing. करा. गाणी गायला सुरुवात That करा. long face, आणि तो उदास चेहरा throw it away. फेकून द्या. Be happy. आनंदी राहा. Be joyful. खुश राहा. At home also be happy. घरी पण आनंदी राहा. Sing songs. प्रभूची गाणी गा. Show that your mind is different तू now. दाखव की तुझं मन आता वेगळं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Please Amen. be seated. आणि कृपया सर्वांनी खाली बसा. कृपया सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र यावेळेला आपल्यामध्ये फिरणार आहे. तत्पश्चात काही सूचना, मग प्रार्थना आणि मग सभा संपेल. एव्हरीबडी प्लीज सिट डाऊन. लेट्स हॅव ऑफरिंग टाइम.
After that, some announcements, then prayer, then the service will end. आणि अजूनही कोणाचं ऋतूतील उत्तम बीज राहिलं असेल तर हे जे डबे फिरतायत स्टीलचे त्यात तुम्ही ते टाकू शकता. While the offering is going on, आणि जसं दान अर्पण चालू आहे we have Sister Suhani in us today. आणि सुहानी सिस्टर या ठिकाणी आहेत She will be leading us with the offering song. आणि त्या आपल्याला ऑफरिंग सॉन्ग मध्ये घेऊन जातील पुढे. थँक्यू.
Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Beloved people, let us all close our eyes and pray for the offerings that we have collected. प्रिय लोकांना, आपण यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि आपण या दानार्पणासाठी प्रार्थना करूया. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Thank you, Father. धन्यवाद Lord, we give all the glory and honor to you, Father. प्रभू. सर्व गौरव महिमा आम्ही तुझ्या नावाला देतो. Father, we want to thank you, Lord, for this Sunday morning worship service, oh Father God. आणि परमेश्वर, रविवारच्या वर्शिप सभेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. Father, we thank you, Lord, for refreshing us, reviving us, and teaching us the word of God in depth, oh Father God. आणि परमेश्वरा, आज आम्हाला तू संजीवित केलं, नवीन केलं, आणि परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्यास. And Father, we want to thank you, Lord, for giving us life, Father God, through the word of God. आणि परमेश्वर, तुझ्या वचनाद्वारे आम्हाला एक नवीन जीवन तू दिलंस, Yes. म्हणून तुला धन्यवाद. Yes, Thank Lord. you, Master. Thank you, धन्यवाद Jesus. राजा. Lord, we believe this is a new beginning Yes, for us, Father. Father. आमेन. Yes, परमेश्वर, Master. आम्ही विश्वास ठेवतो, ही Thank नवीन you. सुरुवात आहे Thank आमच्यासाठी. you, A Lord. new beginning in our thought life, धन्यवाद oh Father देवा God. आमच्या Yes. विचारांमध्ये एक नवीन सुरुवात आहे, Yes. Thoughts of prosperity and Amen. life. आणि समृद्धीचे विचार. परमेश्वरा, Thank you, Master. धन्यवाद धन्यवाद. We give you the glory, आम्ही Father. तुला सर्व गौरव देतो. धन्यवाद. Lord, now we humble ourselves before Yes, you, Father. Father. आणि या वेळेला प्रभू, आम्ही स्वतःला नम्र करतो तुझ्या समोर. Lord, you have given us so much, Father. Yes, आणि तू आम्हाला Master. एवढं भरपुरीने You have दिलं blessed आहे. us so much, Yes, Father my तू Lord. God. आम्हाला इतकं भरपुरीने We lack आशीर्वादित nothing, केलेलं Father. आहे. Yes. आम्हाला कशाची कमी Because नाही your grace परमेश्वरा. is in abundance upon our life, Amen. Father कारण तुझी God. कृपा आमच्या जीवनावरती भरपुरीने आहे. And Father, out of what you have given us, Father. आणि जे तू आम्हाला भरपुरीने दिलं आहे, माझा Lord, we राजा. bring this offering before you as a token of our love towards you, Father. आणि त्याच परमेश्वर एक दर्शक म्हणून हे प्रीतीचं दानार्पण आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत. Lord, accept this offering, Father God. याचा स्वीकार कर प्रभू. And bless each one of us this day, Father. आणि या दिवशी सर्वांना तू आशीर्वादित कर. And Lord, also bless these offerings, oh Father आणि God. परमेश्वर, दानार्पण तू आशीर्वादित कर. Cause it to multiply for your glory and your honor, oh Father God. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिमेसाठी ह्याला बहुगुणित कर. And thy will be done in our lives and through our lives, Father God. आणि आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनाद्वारे तुझी इच्छा तू पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We give you the glory and honor to your holy name, सर्व Father. गौरव महिमा तुझ्या पवित्र नावाला देतो. And Lord, we make this prayer to in Jesus' आणि ही matchless प्रार्थना name. आम्ही येशूच्या गौरवी नावात मागतो, म्हणून तुझा आहे. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So we have come forward for a quick announcement. तर काही एक लगेचच्या सूचना आहेत त्या देण्यासाठी पुढे आलेलो आहोत. I hope it creates a lot of excitement in you. तर नक्कीच अशा आशा बाळगतो की याच्यामधून फार उत्साह तुमच्यामध्ये येईल. So this is about the Vineyard Premier League. तर हे कशा विषयाने आहे? विनियार्ड प्रीमियर लीग विषय. Vineyard Premier League Season 2. विनियार्ड प्रीमियर लीग Hallelujah. सीझन 2. Are we Amen. excited? Yes. उत्साही Yeah. आहात? Great. So this is going to be a cricket tournament. तर Hallelujah. एक क्रिकेट टुर्नामेंट असेल. We had it last year Yes. गेल्या वर्षी देखील आपण and it was amazing. It was Yes, yes. amazing fun. गेल्या वर्षी देखील झालं आणि खूप आनंद घेतला सगळ्यांनी. We all know from the preachings, we know Pastor is a fan of cricket for sure. आणि आपल्याला संदेशामधून कळलेलं आहे की पास्टरना देखील क्रिकेट खूप आवडतं. And now with the World Cup fever on, आणि जसं आता वर्ल्ड कपचा फीवर आहे, are we all excited? आपण Yes. सर्व तयार आहात का? Okay, and I'm sure Pastor is excited for आणि sure. नक्कीच पास्टर देखील खूप उत्साही आहेत. Hallelujah. today we आम्ही are here- आम्ही पाहायला उत्साही आहोत, तुम्ही खेळायला उत्साही आहात, आनंदी आनंदकडे. Hallelujah. And we remember last year Pastor had taken the bat and he was batting right in the middle. आणि आपण Yeah. गेल्या वर्षी पाहिलं की पास्टरने बॅट घेतली होती. हो, पास्टर हो. कशा पद्धतीने खेळले आठवतं प्रत्येकाला? हो हो. So येस. how many want to see Pastor bat and Pastor Jayashree maybe bowl and I'll bat? do it. I'll do तर it. किती I'll do it. जणांची इच्छा आहे की Yes. पास्टरनी हातामध्ये बॅट धरावी, पास्टर Yes. जयश्रीने चेंडू धरावा Yes, yes. आणि त्यांनी बॉलिंग करावी? Yes, yes, we'll do बघायचं? it. येस. Why not? Great, praise the Lord. Hallelujah. So I'm here today to declare the dates, the time, the venue, तर- and all the details about त्या this event. विषयीची वेळ, तारीख आणि जागा हे सगळं इथे सांगण्यासाठी आम्ही आहोत. So the dates for VPL2 is going to be 24th and 25th of October. तर VPL सीझन 2 याच्या ज्या तारखा आहेत त्या 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर असणार आहेत. 24th is a bank holiday. तर 24 जो आहे तो बँक हॉलिडे आहे 25th, I'm sure you'll take the leaves and you'll आणि be there. 25 जरी नसला तरी तुम्ही सुट्टी नक्कीच घ्याल. Yes. घेऊ नक्कीच घेऊ. Amen. Hallelujah. Hallelujah. So the venue is Khel Sports Academy, which is जो- right behind the church. तर जी जागा आहे तर ती इथे चर्चच्या पाठीमागेच आहे, खेल स्पोर्ट्स म्हणून. It's going to be a 2-day, full day, 8 a.m. to 7 p.m. event. तर 2 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत एकदम मजा असणार आहे. Absolute fun. हालेलुया. Amen.
And it's not only going to be cricket. आणि फक्त क्रिकेट नसणारे, There would be some maybe, I don't like cricket too much. तर कदाचित काही असे असतील म्हणतील की नाही मला क्रिकेट फार So आवडत we नाही. have a fun fair along तर with it. त्यासाठी फन फेअर देखील आहे सोबत. Okay, so we have lots of excitement games, तर exciting खूप games, साऱ्या गेम्स असणार आहेत, खेळ असणार आहेत, activities खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असणार that आहेत we are going to do, and we are going to arrange it amazingly well. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं प्रदर्शन आपण करणार आहोत. तर नक्कीच या आणि त्याचा लाभ घ्या. Okay, so we have the registration counters which are open today, तर त्याचं रजिस्ट्रेशन काउंटर जे आहे ते ओपन आहे आज. right outside, just behind the porch. On the right side, we'll have the इथे banners. समोरच उजव्या हाताला तुमच्या पोचच्या पुढे तिथे ते काउंटर असेल. So please go and register yourselves if you want to participate. तर प्रत्येकाने जा आणि तिथे रजिस्टर करा जर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार असाल. Just to give you a brief information, तर त्याच्याविषयी एक थोडीशी माहिती द्यायला there आवडेल. are 8 men's teams. 8 पुरुषांचे संघ असतील There'll be 4 women's teams, आणि 4 महिला संघ असतील. and there'll be the Sunday school. आणि Children. याच्या व्यतिरिक्त चिल्ड्रन्स संडे स्कूलचे जे चिल्ड्रन आहेत त्यांची देखील एक वेगळी टीम असेल. Okay, so it's going to be the whole place, the whole ground, Kale ground, packed with our people. तर संपूर्ण खेळ स्पोर्ट्सचं जे ग्राउंड आहे ते संपूर्ण आपल्या लोकांनी भरलेलं असेल. And if you think, maybe I'm too old, आणि जर तुम्ही कदाचित असा विचार केला की नाही मी खूपच वयोवृद्ध आहे, खेलने नहीं हो पाएगा, मला खेळता येणार नाही, भागने नहीं हो पाएगा, पळता येणार नाही, मन को पहले बताओ. तर Tell your आजच- minds, आजच पास्टरने शिकवलं ना, मनाला सांगा पहिलं, I'm young. मनाला सांगा मी तरुण आहे. And I would encourage you to come be participating in it, Amen. आणि मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आवडेल की या प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग घ्या and also be spectators. Yes. आणि फक्त भाग घेऊ नका तर तिथे काही पाहणारे देखील असू द्या. Sure? दर्शक असणार, दर्शक So दर्शक we देखील have, असणार. yes, yes. दर्शक पाहिजेत ना. दर्शक देखील Yes, असणार. so we'll also have the tickets. तर त्याच्या विषयाने तिकीट्स आहेत. So just like a mega event मोठा जसा इव्हेंट असतो त्याप्रमाणे where you can go to the counters, register yourselves, buy your tickets, and be there on the ज्यावेळी day. आपण एखाद्या मोठ्या अशा कार्यक्रमाला जातो आपण काय करतो, तिकीट घेतो जातो बरोबर. It's a very minimal amount of rupees 20 per day that we are going to तर charge. खूप कमी असं ठेवलेलं आहे, फक्त 20 रुपये आहे. Now tell me how many are coming. तर सांगा किती येणार आहेत. Amen. Great, praise the Lord. जरूर आएंगे. 20 रुपए की तो हम रोज चाय पीते बेटा. एक दिन चाय नहीं पियेंगे, ग्राउंड पर आ जाएंगे. I think I have something supporting to the what pastor said now. तर पास्टरने जे बोललं ना त्याच्यासोबत मला अजून काहीतरी त्याच्यामध्ये ऍड करायला आवडेल. To add now, we have stalls. त्याच्यामध्ये स्टॉल्स देखील आहेत. So we have some wonderful food items that will be arranged there. तर खूप सारे खाण्याचे देखील तिथं स्टॉल्स लावलेले असतील. Tea that will be arranged there. चहा देखील असेल And some game counters that will be arranged. आणि गेम्सचे काउंटर देखील असतील. Okay, so all you have to do, come there, pay the registration fees, get your tickets, get inside and enjoy तर yourself. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, रजिस्ट्रेशन काउंटरवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तिकीट्स घ्यायचे आहेत आणि तिथे येऊन काय करायचं आहे, फक्त आनंद घ्यायचा आहे. And anyone who's interested to put up a stall, जर कुणाला या विषयाने स्टॉल टाकायचा असेल तिथे, we have a few competitions because last year they did it and it was amazing. तर त्याच्या विषयाने देखील कॉम्पिटिशन आहे बरं का. कारण की गेल्या वर्षी केलं होतं आणि तिथे बऱ्याच लोकांना स्टॉल लावता आले नाही कारण की जागा पुरली नव्हती. मग Right. So anyone who's interested, please meet our admin, Sister Sandra. जर कुणाला स्टॉल टाकायचे असतील तर त्या विषयाने तुम्ही सिस्टर सॅन्ड्रा यांना जाऊन भेट देऊ शकता. Please mind there are limited stalls that will be तर available. लक्षात ठेवा की खूप कमी स्टॉल असणार आहेत. Okay. And with this, आणि त्याच्याच बरोबर the players will be wearing a jersey. I'm playing. मी खेळणार आहे, तर जे प्लेयर्स आहेत ते जर्सी घालतील. Okay. So they'll be getting their jerseys. त्यांना प्रत्येकाला जर्सी भेटेल. What about you people? तुमचं काय. So we have this arrangement of arranging वो जर्सी jerseys for दिखा all. देना बेटा. So here is दिखा ना. here are the jerseys. So this is just one that we had used last year. हे गेल्या वर्षीचं आहे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. And next Sunday we are going to reveal the actual jerseys for तर this year. नवीन या सीझन साठी जी नवीन जर्सी आहे ती येत्या रविवारी आम्ही तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा कशी असणार आहे. this is the Judah Lions team, which is majorly the choir people. तर ही जुडा लायन्सची टीम आहे, खास करून क्वायरचे सगळे जे आहेत So how many are choirची team आहे. supporting the choir team? तर किती जणांना क्वायरला सपोर्ट करणार आहे, How many are supporting your area team? किती जण एरिया टीमला सपोर्ट करणार आहेत. So there are teams from the volunteers, there are teams from the staff and media and choir together. There are- व्हॉलेंटियर्सची, मीडियाची, स्टाफची,
परत एरियातली आणि इतर Areas. सगळ्या टीम असणार आहेत. Correct. So there are going to be multiple teams and खूप you साऱ्या टीम choose. असणार आहेत. तर तुम्ही चूज करा, तुम्ही निवडा तुम्हाला कुठल्या टीमला सपोर्ट Yes, करायचा whom do आहे. you want to support? And then these jerseys are there on sale at the stall. So you can go and register yourselves. You can pay the minimum amount of the jerseys, and you can buy it, and you can be there and support your team. तर या on the day. सर्व जर्सी स्टॉलवरती तिथे असतील. तर जर तुम्हाला या विकत घ्यायच्या असतील तर तुम्ही जा, रजिस्ट्रेशन करा. तिथे त्याची जी किंमत असेल ती किंमत द्या आणि ज्या कुठल्या टीमला तुम्ही सपोर्ट करणार असाल ती जर्सी घ्या आणि त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या. Not only jerseys, we have a few VWC caps आणि फक्त जर्सी नाही तर त्याच्यासोबत VWC च्या काही कॅप्स देखील आहेत. that you can please buy from the registration counters. You can register yourselves and you can. तर तुम्ही जाऊन त्या रजिस्ट्रेशन काउंटरवरती त्या विकत घेऊ शकता त्या पद्धतीच्या कॅप्स. All these will be given to you on the 22nd of October. तर Sunday. ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर या सर्व तुम्हाला 22 तारखेला तुमच्या हातात दिल्या जातील. Okay? Excited? आहे उत्साही आनंदी. Okay, so anyone who's interested to sponsor some things in this, we are always welcome. तर आता या विषयाने जर कुणाला काही प्रभूने हृदयात घातलं आणि जर तुम्हाला स्पॉन्सर करायचं असेल तर तुम्ही पुढे येऊ शकता. Anything, say for the food, for the shed that we are going to put up, anything that you want to sponsor. कशाही विषयाने असू शकतं. कदाचित मग ते खाण्याचे पदार्थ असू किंवा काही असू किंवा जर वर आपल्याला शेड टाकायचं आहे शेड टाकण्यासाठी असू. Yeah, so any such activity you want to be a part and be a sower, जर अशा कुठल्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक पेरणारा असं बनायचं आहे, Please. स्पॉन्सर करायचं आहे please meet our dear sister Sandra तर त्या विषयाने देखील तुम्ही येऊन सिस्टर सॅन्ड्रा यांना भेट देऊ शकता and she'll help you out. आणि with त्या that तुम्हाला त्या further पुढे details. मदत करतील. Okay? Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Are we excited? आनंदी आहात, उत्साही आहात. I want to hear a much bigger hallelujah. मला एक Hallelujah. मोठा हालेलुया ऐकायचा आहे. Hallelujah. Hallelujah. Amen. Praise God. हालेलुया. We're all pepped up for the VPL, yes? आपण सर्व तयार आहोत VPL साठी So we're नक्की. going to look forward to it. Amen. आणि आपण त्यासाठी प्रतीक्षा करू त्याची. We have a few quick announcements for you. आणि काही सूचना आहेत. So for all the members who would like to give thanksgiving, who would like home visits, or who would like pastors or leaders to come to your house in prayer, or any kind of marriage engagements, आणि कुणाला जर चर्चच्या मेंबरमध्ये कोणाला जर थँक्स गिव्हिंग द्यायची असेल, काही त्यांना जर घरी जर लीडरनी त्यांनी भेट घ्यावी असे जर काही इच्छा असतील तर कृपया करून VWCचे ॲडमिन्स आहेत त्यांना तुम्ही for भेटा. all these queries, you can meet our VWC admin. आणि त्यासाठी सर्वजण येऊन VWCचे जे ॲडमिन आहेत त्यांना तुम्ही भेट घेऊ शकता. We would also like to inform you all that shortly after the service, we'll be having the Zarephath project grocery distribution. आणि आता सभा संपल्यानंतर झराफात जो प्रोजेक्ट आहे त्यामधलं जे अन्न जे देणं आहे ते या सभेनंतर केलं जाईल It will be on the new land. आणि नवीन जागेवरती ते दिलं जाईल. This is an initiative under the BWC social service. आणि VWC सोशल सर्व्हिसच्या अंडर केलेले आणि एक कारण आहे. We also like to inform you that the leaders conference will be held on the 12th of October. आणि 12 ऑक्टोबर रोजी लीडर्स कॉन्फरन्स असणार आहे. So all the leaders from zonal leaders to cell leaders are requested to be there for this conference. आणि झोनल लीडर पासून सेल लीडर पर्यंत सर्वांना विनंती आहे की या कॉन्फरन्ससाठी तुम्ही उपस्थित राहा. This conference will be led by Pastor Peter himself. आणि पास्टर पीटर स्वतः ही कॉन्फरन्स पुढे चालवणार आहेत. And lastly, we know that Christmas is coming soon. आणि सर्वात शेवटी तुम्हाला ठाऊक आहे की ख्रिसमस जवळ आलेला आहे. So we would like to encourage all the teams, all the people who would like to dance and perform for the Christmas. आणि सर्व जे डान्स मध्ये ग्रुप्स वगैरे जे आहेत त्या सर्वांना आम्ही एनकरेज करतो यासाठी. Start practicing, start making your groups, start selecting your songs. आणि तुमचं गीत तुम्ही सिलेक्ट करा, तुमचे डान्सच्या प्रॅक्टिसेस तुम्ही सुरू करा. Because the first audition will be held on the 5th of November. कारण का पहिलं ऑडिशन जे असणार आहे ते 5 नोव्हेंबर रोजी असणार So we आहे. have less than a month. आणि महिन्यापेक्षा कमी राहिलेली आहे So वेळ. get ready. तर तयार राहा. And if you want to register for these dances, आणि जर त्यासाठी डान्सेस मध्ये जो पार्टिसिपेट करायचं असेल you can meet Sister Sandra for this. आणि सिस्टर सँड्रा तुम्ही यांना तुम्ही भेटू शकता. Are you excited? तुम्ही तयार आहात, उत्सुक Excited for आहात? VPL? Excited for Christmas? VPL आणि क्रिसमस साठी उत्सुक आहात का? Let's give a mighty clap to the Lord Jesus Christ आपण for प्रभू this. येशूला Amen. जोरात टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. I would now request Pastor Peter and Pastor Jayashree to give the final benediction. आणि मी विनंती करेल पास्टर पीटर पास्टर जयश्रींना शेवटचं आशीर्वचन त्यांनी द्यावं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Very excited, isn't it? सगळा आनंद आहे, आवेश आहे. I know most of us cannot go for the World Cup. मला माहितीये वर्ल्ड कपला तर आपल्यातले जास्तीत जास्त लोक जाऊ नाही शकत. At least come to this Dapodi Cup. VPL को तो आ ही सकते ना. दापोडी तर गाठूच शकतो. Amen. हो की नाही, तर गाठा. Praise God. आणि या सगळ्यांनी And from my end, I'm going to put up one stall. माझ्याकडून एक स्टॉल मी घालणार आहे. Those who are not very talented like me, माझ्यासारखे असतील ना की जे फार कलागुणी नाहीयेत, that in the games they cannot win anything. ज्यांना by गेम्स throwing the मध्ये ring काही and खेळता all. येत नाही, जिंकता येत नाही. So, lucky dip I'm going to put up. लकी डीप टाकणार आहे मी. That's what we used to do. असंच करायचो आम्ही. My daddy used to shout at me. माझे वडील मला ओरडायचे.
You all are going for this fun fair, you all don't win anything. फनफेअरला जाता काही जिंकून येत नाही बक्षीस. So I and my brother Paul, तर मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, we had a plan. आमची एक योजना होती As soon as we entered that fun fair, की फनफेअरला ज्या क्षणाला आपण जाऊ ना, first go pick up the lucky dip. पहिलं जाऊन लकी डिप घ्यायचा, There you don't need your brains. कारण तिथं बुद्धी लागत नाही. So 5-6 gifts we have to carry. मग 5-6 गिफ्ट घ्यायच्या And तिथनं then go to my daddy. आणि मग डॅडीकडे जायचं. We won this. आम्ही जिंकलो. So I'm going to put up a special stall there for lucky dip. तर लकी डिपचा एक स्टॉल मी जरूर लावीन. Just give your coupon, pick up what you want. आपलं कुपन द्यायचं, जे हवं ते गिफ्ट घ्यायचं, Praise जायचं. God. बुद्धी वापरायची गरज नाही. Amen. आमेन. So we are making all this so that we can enjoy. The church also knows how to enjoy. हे सगळं ठेवतोय का, कारण की चर्चला सुद्धा आनंद हवा, चर्चलाही कळावं आनंद कसा करायचा असतो. Amen. आमेन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, we look to you this morning. आज सकाळी तुझ्याकडे पाहत आहोत. Thank you, Lord, धन्यवाद देतो प्रभू, for cleaning up our minds आमची मनं आज तू साफ केलीस and filling it with your word. आणि मनांना तुझ्या शब्दांनी भरलंस. धन्यवाद. Thank you for the joy, the confidence that you have given us. जो आनंद आणि विश्वास तू आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. I know, Father, मला ठाऊक आहे we बापा, are going to make great strides on this earth. फार मोठे लांबचे पल्ले या भूतलावर आम्ही My गाठणार people आहोत shall be blessed. आणि माझे लोक आशीर्वादित होणार My आहेत. people shall be healed. माझे लोक आरोग्यवान होणार My आहेत. people shall have life. माझ्या लोकांना आयुष्य दीर्घायुष्य मिळणार आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. They will have loadfuls of आणि testimonies. भरपूर साक्षी त्यांच्या जीवनात होणार We're going आहे. to hear it in the coming days. येत्या दिवसात त्या साक्षी आम्ही ऐकणार आहोत. Thank you, Master. तुला धन्यवाद देतो. Thank you, Lord. आभारच मानतो तुझे. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And good day. गुड डे.